येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव द्या त्याला. स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदाने नाच गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदाने नाच गाऊया. हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, येशूचे सामर्थ्य किती महान, येशूचे सामर्थ्य किती महान, येशूचे सामर्थ्य किती महान. हालेलुया 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 हालेलुया. निघाला निघाला, उंटाचा तांडा निघाला, तांडा निघाला, उंटाचा तांडा निघाला. बाळाच्या दर्शना, बाळाच्या दर्शना, येशूच्या दर्शना, येशूच्या दर्शना. उंटाचा तांडा निघाला, उंटाचा तांडा निघाला, उंटाचा तांडा निघाला. ला 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 ला. हो ला 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 ला. तांडा निघाला, उंटाचा तांडा निघाला. सर्वजण काय वाजा, सर्वजण. उंटाचा तांडा निघाला, पूर्व दिशेला चमकेला तारा, पूर्व दिशेला चमकेला तारा. जन्मला आज तारणहारा, जन्मला आज तारणहारा. पूर्व दिशेला
चमके हा तारा जन्मला आज तारणहारा पूर्व दिशेला चमके हा तारा जन्मला आज तारणहारा विश्वाचा तो रखवाला विश्वाचा तो रखवाला विश्वाचा तो रखवाला विश्वाचा तो रखवाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला ओ ओ ओ ला 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 शांतीचा अधिपती जन्मास आला शांतीचा अधिपती जन्मास आला शांतीचा अधिपती जन्मास आला शांतीचा अधिपती जन्मास आला राजांचा राजा जन्मास आला राजांचा राजा जन्मास आला शांतीचा अधिपती जन्मास आला राजांचा राजा जन्मास आला शांतीचा अधिपती जन्मास आला राजांचा राजा जन्मास आला प्रेम भरारे पाहू त्याला प्रेम भरारे पाहू त्याला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला निघाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला बाळाच्या दर्शना बाळाच्या दर्शना येशूच्या दर्शना येशूच्या दर्शना उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला मागी लोकांचा तांडा निघाला सोने रुपये हिरे अर्पण्या बाळा मागी लोकांचा तांडा निघाला सोने रुपये हिरे अर्पण्या बाळा मागी लोकांचा तांडा निघाला सोने रुपये हिरे अर्पिण्या बाळा मागी लोकांचा तांडा निघाला सोने रुपये हिरे अर्पिण्या बाळा वंदन करू येशू बाळा वंदन करू येशू बाळा वंदन करू येशू बाळा वंदन करू येशू बाळा उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला बाळाच्या दर्शना बाळाच्या दर्शना येशूच्या दर्शना येशूच्या दर्शना उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला उंटाचा तांडा निघाला हालेलुया 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 जय येशू जय येशू जोरात ठेवायचं
रखवाला, विश्वाचा तो रखवाला, विश्वाचा तो रखवाला, विश्वाचा तो रखवाला. उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला. ला 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 हो. ला 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 ला. उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला. शांतीचा अधिपती जन्मास आला, शांतीचा अधिपती जन्मास आला, राजांचा राजा जन्मास आला, राजांचा राजा जन्मास आला. शांतीचा अधिपती जन्मास आला, शांतीचा अधिपती जन्मास आला, राजांचा राजा जन्मास आला, राजांचा राजा जन्मास आला. प्रेम भरे पाहू त्याला, प्रेम भरे पाहू त्याला, प्रेम भरे पाहू त्याला, प्रेम भरे पाहू त्याला. उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला. बाळाच्या दर्शना, बाळाच्या दर्शना, येशूच्या दर्शना, येशूच्या दर्शना. उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला. ला 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 ला. उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला. हालेलुया, सध्या आपण वळा म्हणतात दर्शना, बाळाच्या दर्शना, येशूच्या दर्शना, येशूच्या दर्शना. उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला. ला 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 ला. ओ ला 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 ला. उंटाचा खांदा निघाला, उंटाचा खांदा निघाला. येशू, येशू, हालेलुया, हालेलुया. आठवड्यावर तुम्ही असंच म्हणता, माझा विश्वास आहे. ध्यानात करतो तर ध्यानात आला तर तुम्ही असंच म्हणता. हालेलुया. आपल्याला स्थिरपणाचा आत्मा दिलेला आहे. पेत्राला ज्या वेळेला येशू बोलले की मंडळीची स्थापना तुझ्यावर होणार आहे, तुला खडक म्हटलं जाईल. तर खडक हा ढासळणार आहे, तर एक मजबूत खडक असं त्याला नाव दिलेलं होतं. आमेन, हालेलुया. मग पेत्रानं त्याच्या जीवनामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला सोडलं, ही चूक केली त्यानं. आणि प्रभू येशूने अगोदर भविष्यवाणी केलेली होती की पेत्रा तू मला आज रात्रीला नाकारणार आहेस, त्याशिवाय कोंबडा बांग देणार आहे. तू 3 वेळा तू म्हणणार आहेस की याला मी ओळखत नाही, याला मी ओळखत नाही, असं तू 3 वेळा बोलणार आणि त्यानंतरच कोंबडा बांग देणार. तोपर्यंत कोंबडा बांग देणार. मग पेत्रानं ज्यावेळेला प्रभू येशूला 3 वेळा नाकारलं, मग त्याच्यानंतर त्याला वाणी आठवली की मला सांगितलेलं होतं की
हा म्हणाला की आज रात्री कोंबडा बांग देणार नाही जोपर्यंत तू मला नाकारणार नाही. तू मला 3 वेळा नाकारशील त्यावेळेला कोंबडा बांग देईल, तोपर्यंत कोंबडा बांगच देणार नाही. आमेन हालेलुया. जो आत्मा जो आहे हालेलुया, की ज्या आत्म्यानं तुम्ही इथे येऊन बसता, की ज्या आत्म्यानं तुम्ही जीवन जगता, तो परमेश्वरानं दिलेलं गिफ्ट आहे. हालेलुया. पहिल्याचं एक स्मरण करा, ते पहिले ते ध्यानात ठेवा की जो आत्मा जो मला दिलेला आहे, की परमेश्वर प्रभू येशू स्वतः भविष्यवाणी करतात की तू आज रात्री मला 3 वेळा नाकारशील आणि मगच कोंबडा बांग देणार. तू मला नाकारशील आणि मग कोंबडा बांग देणार. मग तू नाकारशील मग कोंबडा बांग देईल. ही भविष्यवाणी जी आहे हे प्रभू येशूने का दिली, कशी दिली, याचं रहस्य काय आहे? ते आहे की पित्यासोबतचं जे त्याचं एक रिलेशन जे आहे, पित्यासोबतचं एक नातं जे आहे, हे नातं एकदम भरभक्कम, एकदम एक पवित्र नातं. आमेन हालेलुया. की जो पिता जे सांगल ते मी करणार, पिता जे सांगणार नाही ते मी एक कसपट एक काठी उचलणार सुद्धा नाही. म्हणून तो त्याच्या आईला म्हणाला की माझी वेळ अजून आली नाही, हे बाई तू माझ्यामध्ये पडू नकोस. आमेन. खबरदार, तू माझ्यामध्ये पडायचं अजिबात. मला अजून चमत्कार करायचा. तू म्हणतेस द्राक्षरस, तुला माहिती की माझ्यामध्ये किती सामर्थ्य, मी कोण हे सगळं तुला माहित जरी असलं, पण वेळ अजून आले, पित्याची आज्ञा आली नाही की मला तो चमत्कार करायचा आहे. आमेन हालेलुया. याला एक आज्ञाधार केला काय म्हणायचं, काय परमेश्वरासोबत असले एक रिलेशन, की नाही मला प्रभू जोपर्यंत सांगणार तोपर्यंत मी करणार नाही. प्रभू बघत नाही, पण तो आत्मा चालवणारा तोच आहे. जे लोक आज प्रार्थनेला येतात, जे लोक आज चर्चला येत असतात, आमेन हालेलुया, आमेन हालेलुया, की आज प्रार्थना की मला कोण मी गेलं माझं आहे, मला प्रभूने प्रार्थनेचं उत्तर माझं हे झालं, माझं ते झालं, आमेन हालेलुया, आमेन जय की हालेलुया. जर तुम्ही तुमचं जीवन परमेश्वराला एक समर्पित जीवन दिलेलं आहे, आमेन हालेलुया, तर तुम्हाला तुमच्या परिवाराची काळजी करायची काही गरज नाही. कारण प्रभू ज्या वेळेला त्या होडीमध्ये होता त्यावेळेला होडीमध्ये असताना प्रभू होडीमध्ये होता, पण होडीमध्ये बसणाऱ्या लोकांना विश्वास नव्हता की हा तारू शांत होईल, हे तारू विस्कटून जाईल किंवा हे तारू पलटी खाईल आणि मग आम्ही त्यातून पडू, आम्हाला हे होईल ते होईल, पण हे तारवाला काही सुद्धा होणार नाही अशी कुणाची काय. त्याने एक वर्णन केलेलं होतं. त्याने एक वर्णन केलं काय की तारू फुटल, मग तारवात आम्ही खाली पडल. हे बघा, हे मुलाला पहिलं घ्या, कारण या मुलाकडे बघून सगळेजण आकर्षित होतात. तिथे वचनावर त्यांचं मन नाही लागत. आज्ञा आलेलं की मला तो द्राक्षरस बनवायचा आहे, मला नाही बनवायचा. मी कोण आहे, कसा आहे, मला तू म्हणते ना मला सगळं माहिती आहे, मला तुला मी कोण आहे माहिती आणि मला तू कोण आहेस हे मला माहिती, पण मला तो चमत्कार करायचाच नाही. कारण पित्यानं मला सांगितलं की जा आणि कर, जा, जोपर्यंत जा आणि कर म्हणत नाही तोपर्यंत मी करू शकत नाही. आमेन हालेलुया. आमेन हालेलुया. एक आपल्यामध्ये आपलं जीवन जे आहे हे रहस्यमय जीवन नसलं पाहिजे. आपलं एक जीवन हे परमेश्वरासोबत एक बांधलेलं एक कटिबद्ध जीवन असलं पाहिजे. हालेलुया. म्हणून मी नेहमी तुम्ही ज्यावेळेला चर्चमध्ये, ज्यावेळेला तुमचा परिवार येत, ज्यावेळेला तुमची मुलंबाळ येत नाही, तुमच्या मुलंबाळ तुमच्या प्रार्थनेला विरोध करतात, तुमची पत्नी, तुम्ही सगळे परिवार तुमच्या विरोधात जातो, पण तुम्ही चर्चला येता, तर तुम्ही जगातल्या श्रेष्ठ व्यक्ती आहात. तुम्ही जगातले श्रेष्ठ व्यक्ती आहात. कारण त्यांना माहित नाही की तुम्ही काय करता. आमेन. कारण भ्रमित करणारा जो आत्मा आहे तो आजकाल जगामध्ये एवढं भयानक काम करतोय. आमेन हालेलुया. की तो जो आत्मा आहे त्याला अडवायचं कुणाला असं मुश्किल झालेलं आहे. आमेन हालेलुया. की त्यातला जर आज विषय जर झाला, हालेलुया, जर आज राज्यातल्या ज्या भारतामध्ये ज्या निवडणुका चालू आहेत, हालेलुया, की ज्यांनी ते मशीन आणलेलं आहे, ज्यांनी ते मशीन आणलं, ते मशीन आणणारे जे लोक आहेत त्याच विरोध पक्षात आहेत. आज जे सत्तेमध्ये आहेत ते म्हणतात की तुम्हीच आणलेलं आहे, मग तुम्ही पण आमच्यासोबत असंच केलं का. हालेलुया. आज एकानं दुसऱ्याला दगड मारायचा, दुसऱ्याने तिसऱ्याला दगड मारायचा. याच्यामध्ये काय झालेलं आहे की जे जीवन मनुष्याचं जीवन आहे हे आज जे मनुष्य जीवन आहे हे का अराजकतेच्या दिशेकडे चाललेलं आहे. अराजकतेकडे आपलं जीवन चाललेलं आहे. हालेलुया. की जे 2003, 2010, 2011, 2012, 2009, 5, 6, 96 या काळात जे जीवन जगत होता ते जीवन आज नाही. कारण त्या काळामध्ये मोबाईल नव्हता. त्या काळात मोबाईल नव्हता. अलीकडच्या काळात सांगायचं तर मी सेवा करत होतो त्यावेळेला मला कुणीही पास्टर माहित नव्हते. पण आज चर्च मधल्या आज जरी कुणी प्रार्थनेला आला तर जगातला प्रत्येक पास्टर हुडकून काढतो आणि त्याचं ऐकत असतो. मला कुठल्या सेवकावर टीका नाही करायची. आमेन. कारण परमेश्वराने एक सेवक आणि एक मंडळी असेल.
आणि ती मंडळी त्या सेवकाचं ऐकत असत. जर तुम्ही तुमच्या परिवारामध्ये, जर तुम्ही चर्चमध्ये, जर तुम्ही एकनिष्ठ नसाल, तर तुमच्या परिवारामध्ये फूट पडलेली असेल. तुमचा परिवार पण तुमच्यात एकत्रित नसेल. कारण तुमच्यामध्ये भेसळ करणारा जो आत्मा आहे, भ्रमित करणारा आत्मा आहे, तो काम करतो. वचन तुम्हाला काय कमी पडलं, की वचन एखाद्या व्यक्तीला काय कमी पडतं, आम्ही हालेलुया. की मी काल बोललो, की सेवकांना बोललो, की इथं सेमिनार असं काय असतं की सेमिनार तुम्ही घेता? जा आणि प्रचार करा. कारण तुम्हाला प्रचार करायसाठी जो लागणारा आत्मा आहे, जे सामर्थ्य आहे, ते परमेश्वर तुम्हाला मुबलक प्रमाणात द्यायला तयार आहे. कारण सांगितलं प्रेषित 2:16-17 मध्ये सांगितलं की तो आत्मा मी सामर्थ्य, मी संपूर्ण मानव जातीवर तो आत्म्याचा वर्षाव कर. म्हणजे मी एकाला दोघाला नाही, कोण जो कोणी येईल त्याला या छताखाली बसायचा अधिकार आहे. हा हे छत म्हणत नाही की मी सावली देणार आहे, की जा की अमुक एका व्यक्तीचा आहे, त्याने बांधलेला त्याच्या जागेत आहे, आणि हे आमच्या जातीचा आहे, आमच्या ह्याचा आहे, धर्माचा आहे, आणि तुम्ही आला तर मी तुम्हाला उन्हात बसणार, तुम्ही मी इथून उडून त्या मालकाच्या अंगावरच बसणार आहे. मालकाला सावली देणार, बाकीचे कुणाला देणार नाही. त्याचं काम आहे की सावली देणं. आमेन, हालेलुया. तसं तुम्ही तुमच्या परिवारात जीवन जगत असताना तुमचं काम आहे चर्चला येणं. तुम्ही चर्चला कंटिन्यू आलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही चर्चला येत नाही तोपर्यंत तुमचे मार्ग चेंज होत नाही. कारण भेसळलेलं पाणी तुम्हाला, काही लोकांना काढून टाकायची इच्छा नसते, गढूळ पाणी ओतायची इच्छा नसते. म्हणून त्याला अनेक सेवक सांगत असतात की तू आहे तसा ये. कारण प्रभू येशू जसा आहे तसा तू ये. हालेलुया. की जो व्यक्ती जो होता, जो आंधळा व्यक्ती होता, त्या आंधळा व्यक्तीला येशू म्हणाले की जा आंघोळ करून ये जा. 38 वर्ष त्यानं आंघोळ केलेलं, त्या व्यक्तीला म्हणे की जा आंघोळ करत पहिला स्वच्छ होऊन ये जा. जो पॅरलेस झालेला व्यक्ती होता, त्याला बाजेवरून आणलेला होता, त्याला वरून खाली सोडला, त्याला येशू नाही म्हणे की जा आंघोळ करून ये जा. ज्याला कोड झालेली होती त्याला सांगितले की तुम्ही अंगावर सेंट मारा, तुमच्या अंगाचा घाण वास येत आहे. अजिबात नाही, जसं आहे त्या कंडिशनला येशू गेले आणि त्याला स्पर्श, आणि ते लोक चांगले झाले, त्यांचं जीवन बदललं. आमेन, हालेलुया. येशू म्हणले की तो पहिलं तुझं आहे ते खाली कर. नाही, जसं आहे तसं आहे, माझं तुझ्या चांगलं घालतो, तुझं खराब तसंच असो. कारण माझं चांगलं तुझ्या आतमध्ये जाईल, त्यावेळेला तुझं खराब आपोआपच नष्ट होईल. त्यावेळेला तुझं ते खराब आहे ते आपोआप नष्ट होईल. आणि ते खराब नष्ट होण्यासाठी तुला एकाची गरज आहे. ते काय आहे? तो आहे देवाचा आत्मा. आणि तो देवाचा आत्मा तुला कधी भेटेल? देवाचा आत्मा तुला प्राप्त करायचं, तुला पहिल्यांदा बायबल वाचला, देवासोबत एक रिलेशन, एक नातं ठेवावं लागेल. परमेश्वरासोबत एक नातं तुला मजबूत करावं लागेल. जर परमेश्वरासोबतचं नातं तुला मजबूत करता येत नसल, आमेन, हालेलुया, तर तू प्रयत्न कर, पण हार मान नको. एक दिवस विजय निश्चित होईल. आमेन, हालेलुया. बरं, तुम्ही ज्यावेळेला चर्चमध्ये येता त्यावेळेला जरी तुम्हाला विस्कटलेलं दिसत असेल तुमच्या परिवारातलं, तर ते विस्कटलेलं नाही. आमेन, हालेलुया. ते विस्कटलेलं नाही. एखादं गंज लागलेलं भांड आहे, एखादी पाईप आहे, तर व्यक्ती काय करतो? ठुकून काढतो की याला या पाईपच्या आतमध्ये मला चांगलं हुडकायचं आहे, गंज आली बाई, लोखंडाची पाईप आहे. तो व्यक्ती काय करतो? पावसात भिजत ठेवतो का उन्हात टाकतो? काय करतो? उन्हात टाकतो. त्याला वाळू देतो पूर्णपणे, आणि जातो, त्याला मारतो, सगळा गंज काढतो, आणि पुन्हा तो वापरायला घेतो. हालेलुया. जर तुमच्यापासून काही निघून चाललेलं जात आहे तुमच्या परिवारातून, हालेलुया, आनंद करा. त्याला गंज लागलेला आहे. एक दिवस गंज झडल आणि ते पुन्हा येईल तुमच्यापाशी, आणि ते धन्याच्या उपयोगासाठी एक पात्र बनाल. आमेन, हालेलुया. म्हणून तो ज्या वेळेला उधळा मुलगा निघून गेला, तो उधळ्या मुलाला शोधायला नाही गेला. तो म्हणे की गंज लागलेला आहे. आमेन. सैतान आपल्या डोक्यामध्ये विचार घालतो, एवढे विचार घालतो, एवढे आपल्यामध्ये भ्रम तयार होतो की मी एक श्रेष्ठ आहे, माझ्यासारखा श्रेष्ठ कुणीही नाही. आणि तो श्रेष्ठपणाचा आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो एवढा की आपल्याला समजत नाही की बायबल मध्ये लिहिलं, येशू म्हणाले की जर तुला सेवक बनायचं आहे तर पहिल्यांदा तू काय कर? नम्र बन. तू नम्र बन. तुला जर सेवक बनायचा, पहिला नम्र बन. नम्रतेचा आत्मा तुझ्यामध्ये पाहिजे. हालेलुया. तू गुलाम बनला पाहिजे, आणि तो आत्मा आपल्यामध्ये पाहिजे. हालेलुया. अरे सैतान जो आहे भ्रम पसरवत आहे, भ्रम एवढा भयानकपणे. आमेन, हालेलुया. जर आज युट्यूब तुम्ही जर ख्रिस्ती लोक ज्या वेळेला वचन ऐकता, वचन बघता, त्यावेळेला काय येतं की या ठिकाणी छत्तीसगडमध्ये चर्चवर हल्ला झाला, या ठिकाणी चर्चला विरोध झाला, या ठिकाणी चर्च असं गेलं, या ठिकाणी पाळकाला मारलं, या ठिकाणी प्रार्थना बंद काढली, या ठिकाणी हे झालं, या ठिकाणी ते झालं, या ठिकाणी अमुक झालं. चर्चवरच का? एक सरळ मार्ग परमेश्वराने दिलेला आहे, आणि त्या मार्गावर जे लोक चालत आहेत त्यांना चालून द्यायचं नाही का? हालेलुया. कारण चर्च मध्ये जे लोक येतात त्यांचा एकाचाही दारूचा धंदा नाही, ज्याने आहे त्यांनी बंद केलेला आहे. आमेन. पहिली गोष्ट आहे, ज्यांची किराणा मालाची दुकान आहे त्यांनी गुटखा विकायला ठेवत नाही, सिगरेट विकायला ठेवत नाही. आमेन, हालेलुया. जयेश
हालेलुया. जे चर्चला येत आहेत ते प्रामाणिक राहतात, खोटं बोलत नाहीत. आमेन, हालेलुया. ते चोरी करत नाही, लबाडी करत नाही, खून करत नाही, मारामारी करत नाही, शिव्या साथ देत नाही. हालेलुया. एवढं चांगलं काम त्या परमेश्वराच्या मार्गात आल्याच्या नंतर होत आहे. शैतानाला नाही बरं वाटणार. जा आणि पहिलं ते काम बंद कर जा, त्याशिवाय माझं राज्य चालणार नाही. हालेलुया. ते येतं ना, अंधेरा कायम रहेगा. हालेलुया. हा असतो ना. आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये जास्त अंधेरा असतो. हालेलुया. जयश. आणि उन्हाळ्यात माणसं वैतागून जातात. कवा रात होते कुणास उकडत असतं, रात्रीची गारा वाईट. माणसं वाढवून अंधार का होती? कारण दिवसभर काम करून 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 वैताग. कारण दिवस मावळतच नाही. आमेन, हालेलुया. जयश. प्रत्येक कामामाग परमेश्वराची एक ताकद आहे, सैतानाची एक ताकद आहे. का सैतान जो आहे तो आपल्यामध्ये भ्रम पसरवतो आणि आपल्याला एवढा भ्रमामध्ये अडकून टाकतो, एवढं अडकून टाकतो की आपण म्हणतो की माझं देवावर प्रेम, माझं येशू प्रेम आहे. किती लोकांचं येशू प्रेम आहे? हालेलुया. येशू प्रेम असं नाही, आमेन, हालेलुया, की मी येशू प्रेम करतो हे म्हणून येशू प्रेम होत नसतं. आमेन, हालेलुया. येशू म्हणाले की त्याच्या फळावरून त्याची पारख करा. फळ काय आहे? फळावरून पारख करा. फळ काय आहे? आमेन, हालेलुया. फळ काय की तुम्ही चर्च मध्ये येऊन बसता म्हणून ते फळ नाही. तुमची वाच्यता, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं ऐकणं, तुम्ही जे देवासोबतचं रिलेशन आहे ते फळ आहे. मग तुम्ही म्हणाल की आमच्या चर्चमध्ये, माझ्या चर्चमध्ये थोडीच लोक आहेत, माझ्यापेक्षा थोडी लोक आहेत, मग माझं पण चांगलं. हे लहान कळपा भिवू नकोस. हे लहान कळपा भिवू नकोस. मी उद्धार करता तुझा आहे आणि तुझ्यामध्ये मी वाढ करेन. किती दिवस ही प्रार्थना असेल? किती दिवस एखाद्या चर्च मध्ये प्रार्थना असेल? हे लहान कल्पा भिवू नको, हे लहान कल्पा भिवू नको, लहान कल्पा भिवू नको, लहान कल्पा भिवू नको, लहान कल्पा भिवू नको, भिवू नको म्हणून तर 60 वर्ष झाले ते लहान कळपच आहे आणि भिवू नको. अजून परत तेच वचन काढायचं. आमेन, हालेलुया. दुसरं वचन देवाने दिलेलं आहे, जे तुझ्यापेक्षा आहे ते मी काढून घेईल आणि ज्याच्यापेक्षा जास्त आहे मी त्याला अजून देईल. आमेन, हालेलुया. जे तुझ्यापेक्षा आहे ते मी काढून घेईल आणि ज्याला जास्त आहे त्याला मी अजून देईल. हालेलुया. मग परमेश्वराचं वचन या दोन प्रकारे बोलतं. हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की परमेश्वर या ठिकाणी म्हणताय की हे लहान कळपा घेऊ नको आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणताय की जे थोडं आहे त्याचं काढून घेतलं जाईल आणि ज्याला अधिक आहे त्याला अजून दिलं जाईल. का अधिक आहे तो चांगलं सांभाळत आहे, चांगलं काम करत आहे म्हणून त्याचं वाढच होत आहे. ज्याचं थोडं काय तो व्यवस्थित काम करत आहे म्हणून त्याकडे आहे ते पण काढून घेतलं जाईल. आमेन, हालेलुया. परिवार ज्या वेळेला तुम्ही सांभाळता त्यावर हीच गोष्ट, हेच वचन तुमच्यासाठी कामी येत. हे वचन तुमच्यासाठी काम येतं. हे जीवन जगण्यासाठी तुम्हाला हे वचन काम येतं. का? माझा परिवार सांभाळत असताना माझा परिवार मी एकत्र ठेवण्यासाठी मी पहिला प्रयत्न केला पाहिजे. जे चालेल, जे साथ येईल त्या गोष्टीमध्ये मी अडकलं पाहिजे, ते करायला पाहिजे. आमेन. पण परिवारात कोणी म्हणत असेल की तू चर्च मध्ये जातो म्हणून घरात भांडणं होतात, तर त्याला म्हणायचं तू मला विकून टाकलास तरी चालेल, पण मी येशूला सोडणार नाही. एक दिवस मी राजा बनल. आमेन. एक दिवस मी राजा बनल. हालेलुया. आणि तू माझ्याकडे येशील मला वाढ म्हणून. आमेन, हालेलुया. पण मी तुझ्याकडे कधी येणार नाही. एक दिवस तो परिवारातला व्यक्ती जर म्हणतात की तू चर्च जातो म्हणून भांडण लागत आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही राजाची लेक राहा. तुम्ही त्या सिंहासनाजवळ चिटकून राहा. तो तुम्हाला कधी तुच्छ लेखत नाही. आमेन. तो तुम्हाला कधी तुच्छ लेखत नाही. तो म्हणाले की मी पक्षपात करत नाही. तो समान सगळ्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया. तुमच्या एका चुकीमुळे आज ते बिचारे त्याच्या मुलीसोबत खेळायला बाहेर गेले वचन सोडून. आमेन, हालेलुया. कारण ते मूल खाली वर करत होतो हे तुम्हाला सारखं त्या मुलाकडे आज पण उभा आहे. आमेन, हालेलुया. त्याच्या अंगावरती जखमा आहे, त्याच्या अंगावरती खून आहे, त्याच्या हातात खेळाचं व्रण आहे, त्याच्या डोक्यात जे काट्याचं मुकुट टोकलाय त्याचं व्रण आहे. आमेन. पायात जे खेळ टोकल्याचं व्रण आहे. आमेन. पोटात भाला कपसला त्याची जागा आहे. आमेन, हालेलुया. तशा जखमा आहेत. आमेन, हालेलुया. मी येशू प्रेम करतो. मी येशू प्रेम करतो म्हणून प्रेम ते चालत नाही. आमेन, हालेलुया. की आपल्याला तो सामर्थ्याचा आत्मा म्हणजे चमत्कारासाठी नाही, तर आपल्याला तो ग्रहण करायला लावतो, शांतीने बसायला लावतो, आपल्याला आज्ञा पाळायला लावतो. तो आत्मा आपल्यामध्ये पाहिजे की ज्या परमेश्वरानं मला इथपर्यंत आणलेला आहे, पहिल्यांदा मी त्याचं चर्च अटेंड केलं पाहिजे. मी माझा परिवार आम्ही एक दिवस असा इसकटून जाईल, ते गोळा करता करता नाकास नवील. आमेन. त्यावेळेला आठवण येईल
की नाही प्रभू माझ्याकडे काहीतरी चूक झालेली आहे. आमेन, हालेलुया, जय येशू, हालेलुया. कारण जो भ्रम जो आहे, हालेलुया, आज जर बघितला तुम्ही, आज या भागामध्ये काही अशी वेळ होती की या भागात एकही कारखाना नव्हता, नागवाडीचा एक कारखाना होता. आज या तालुक्यामध्ये एवढे कारखाने झालेत, आजूबाजूला सगळे पाऊंडा गणेश, एक मला वाटतं 15 किलोमीटरच्या अंतरावर एक कारखाना झालेला आहे. आमेन, हालेलुया. 15 किलोमीटर अंतरावर एक कारखाना उभा राहिलेला आहे. जय येशू, हालेलुया, जय येशू, हालेलुया. मग 15 किलोमीटर अंतरावर एक कारखाना उभा राहिलेला आहे. मग ऊस नसल कुसळ घेऊन जात असतील लोक त्यात, आहे का नाही? कुसळ तोडायला माणसाचं कोयतं घेऊन फिरतात, कुसळ तोडायला ऊस तोडून घेऊन त्या कारखान्यात घेऊन जातात. हालेलुया. याचा अर्थ आहे की कारखाना उभा राहिलेला आहे, याचा अर्थ ही जमीन सुपीक झालेली आहे. ही जमीन सुपीक झालेली आहे याचा दुसरा अर्थ आहे की माणसाकडे पैसा उपलब्ध झालेला आहे. याचा दुसरा अर्थ आहे की माणसाकडे पैसा झालेला आहे, तर माणूस आज त्या पैशामध्ये व्यस्त आहे, आज तो देवाकडे पाठ करून बसलेला आहे. हालेलुया. वेळच भेटत नाही, काय करू वेळ भेटत नाही, काय करू वेळ भेटत नाही, काय करू वेळ भेटत नाही. हालेलुया. तो स्वर्ग सोडून, सोन्याचा रस्ता सोडून या जमिनीवर आला. कोणासाठी? ज्याने आपल्याला तुच्छ लेखलं, ज्याने आपल्याला हीन समजलं, आज आपल्यामध्ये तो राहायला आला. आमेन, हालेलुया. तो प्रभू येशू आहे. आत्मिक जीवन याला म्हणतात की ज्यावेळेला तुम्ही असा हा परिवार आहे आणि या परिवारात तुम्ही एकनिष्ठ, आमेन, हालेलुया, की पौलुस काय म्हणतात, आमेन, हालेलुया, जयेश, हालेलुया. पौलुस म्हणतात, आमेन, हालेलुया, की मला माझं जीवन जे आहे, आमेन, हालेलुया, जयेश, हालेलुया, प्रभूची मी स्तुती करतो. आमेन, हालेलुया. पौलुस म्हणतो की मी माझ्या जीवनामध्ये मी ख्रिस्त गाजवण्यासाठी जे देवाचं वचन आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी माझा आत्मा आहे, मी कधी थकत नाही. माझा येशू प्रेम आहे, तो माझा आत्मा कधी थकत नाही, की मी माझ्या आत्म्याला कधी थकू देत नाही. जरी थकला तरी मी सांगतो उठ आणि चल काम कर. अनेक वेळा मरणाच्या संकटामध्ये तो अडकलेला असताना पण तो म्हणाला की जगणं हे माझ्यासाठी ख्रिस्त आहे आणि मरणं लाभाचं आहे, कारण मी मेलो तर मी ख्रिस्ताला बघणार आहे. मरण एवढं प्रिय त्याला होतं, एवढं मरण प्रिय होतं की तो मरणाची वाट बघत होता, पण परमेश्वर त्याला मरून देत नव्हता. याचं कारण एकच होतं की येशू म्हणत होते की एवढं माझं प्रेम करणारा व्यक्ती ह्या जगात कोणच नाही रे पौलुस. तू जर माझ्यापाशी आला तर ते काम कोण करणार? आमेन, हालेलुया. काम कोण करणार? म्हणून अनेक सेवक जे आहेत, अनेक खरतर प्रवास करत असतात, पण ते आज पण जिवंत आहेत. त्यांना जगण्याची, त्यांना मरणाची धमकी देतात की तुझी हत्या करणार, तुझं हे करणार, तुझं ते करणार आहे, तरी पण ते युट्यूबला येतात आणि सांगतात, मेसेज देतात की मी ख्रिस्ताचा प्रचार करणार आहे. आज पण ते जिवंत आहेत, कारण ज्या वेळेला त्यांनी त्याच्या आत्म्याला परमेश्वराच्या स्वाधीन केलेला आहे, ज्याला परमेश्वराच्या स्वाधीन तुम्ही तुमचा आत्मा करता, त्यावेळेला देहाचं काही चालत नाही. तो आत्मा जसं म्हणाल तसंच काम होतं. मग देह म्हणाल की मी अशक्त आहे, आत्मा म्हणतो उठ आणि प्रचार कर. आमेन, हालेलुया. मी ज्यावेळेला सुरुवातीला प्रचार करायचो, मला तोंड यायचं, सारखं तोंड यायचं. स्माइली क्रीम माझ्या बॅगेमध्ये नेहमी असायची. मी प्रचार करायला उभा राहायच्या अगोदर मी स्माइली क्रीम तोंडात लावायचो आणि मग प्रचाराला उभा राहायचो, कारण माझ्या तोंडाला फेस पण येत नव्हता, माझं तोंड कोरडं पडायचं, माझी जीभ टाळ्या चिटकायची. मी कधी घरात कधी सांगितलं नसायचं, पण मी प्रचार करत राहायचो. का? कारण हे जर काम मी केलं नाही तर मग कोण करणार? कोण? एक जबाबदारी जी आहे ती त्या व्यक्तीमधून दिसते की त्याच्या परिवारामध्ये सगळं अलबेला आहे आणि तो परिवार सांभाळताना की देव त्याला म्हणतो की ही घे आणि हे माझं काम पण कर. तू परिवार चांगला सांभाळतो, आता तू माझं काम पण कर. आमेन, हालेलुया, जयेश. काय स्तोत्र संहितेमध्ये लिहिलेलं आहे 37 मध्ये, स्तोत्रसंहिता 37 जरा काढ. आमेन, हालेलुया. स्तोत्रसंहिता 37. आमेन, हालेलुया, हालेलुया. आणि त्यातलं 5 वचन आहे, हालेलुया, 4 आणि 5, 3 पासून वाचतो. यहोवावर भरोसा ठेव आणि चांगले ते कर, देशात वस्ती कर आणि सत्यतेला अनुसर, आणि तू यहोवाच्या ठाई आनंद कर, म्हणजे तो तुझ्या हृदयाची मागणी तुला देईल. तो आपला मार्ग यहोवाच्या स्वाधीन कर आणि त्याच्यावरच भाव ठेव, म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल आणि तुझे न्याय पण प्रकाश सारखे आणि तुझा न्याय मध्यानाप्रमाणे तो उघड करील. त्याने सांगितले की तू ज्या वेळेला देशामध्ये राहतो ना,
त्यावेळेला यहोवावर भरोसा ठेव आणि चांगले ते कर, देशात वस्ती कर आणि सत्यतेला अनुसर. खरापणा तू राखून ठेव. भ्रम जो आहे तो तुझ्यातून निघून जाऊ दे. बाबासाहेब म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की तुम्ही भ्रमामध्ये राहू नका. तुम्ही कधीही भ्रमामध्ये राहू नका, कारण धर्मांतरण करणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जे दलित आहे, जे मागासवर्गीय, त्या सगळ्यासाठी धर्मांतरण करणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. कारण धर्मांतरण केल्याच्या नंतर तुम्हाला चांगलं जीवन जगता येईल. असं ते का म्हणाले? कारण ज्या रूढी परंपरा आहेत त्यातून तुम्हाला जर बाहेर निघायचं की तुम्ही पण त्यातून बाहेर निघायचं की तुम्ही असं नका म्हणू की हालेलुया, तुम्ही असं नका म्हणू की नाही आम्ही अमुक आहे, आम्ही मागाच आहे, आम्ही श्रेष्ठ आहे, आम्ही पोत्राचे, आम्हाला मान असतो. तुम्हाला इज्जत काय आहे? हालेलुया, तुम्हाला काय इज्जत आहे? तुम्ही भ्रमामध्ये जीवन का जगता? म्हणून तुम्हाला धर्मांतरण हा सगळ्यात सोपा मार्ग आहे, देशांतर नाही. म्हणून तुम्ही धर्मांतरण जरूर केलं पाहिजे. बाबासाहेब स्वतः सांगितलं ते. मग आज चर्च मध्ये येताना तो आत्मा आपल्याला काय म्हणतो की तिथे गेला तर तुझा धर्म बदल, की धर्म कुणाचाही कधी बदललेला नाही. मतभेदातून तुम्हाला बाहेर निघायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला चांगली वागणूकच दिली जात नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वागूनच घेतलं जात नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी तुम्हाला तिथंच बसायचं आहे, आम्ही या ठिकाणी असणार, तुम्ही त्या ठिकाणी असणार, तुम्हाला नेहमी नीच आणि हीन दर्जाची वागणूक तुम्हाला दिली जात असेल तर तुम्हाला अशा धर्मामध्ये राहणं गरजेचं नाही. तुम्ही धर्मांतरण करा, तुम्ही चेंज व्हा, तुम्हाला स्वतः निर्माण स्वच्छ करा, तुम्हाला जे ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. हालेलुया. मग आपण का भ्रमित होतो? आपला भ्रम का निघून जात नाही? आपण सत्याला स्वीकारत नाही. हालेलुया. एका बाजूला म्हणतो हालेलुया, एका बाजूला सरकारनं एक युद्ध नौका तयार केलेली आहे, तिचं नाव आहे मातंगी. हालेलुया. मातंगी देवी म्हणून तिचं नाव आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्या समाजातल्या लोकांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. आमेन. हा भ्रम आहे. म्हणून तुम्हाला या भ्रमातून बाहेर निघायला पाहिजे. समानता असणाऱ्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. तुमचा भ्रम आतून निघून गेलेला. आमेन. हालेलुया. म्हणून आज लोक चर्चला येतात की तुम्ही धर्म बदलला का? नाही, धर्म नाही बदललेला, मी विचार बदललेला आहे. आमेन. हालेलुया. देश तोच आहे, जीवन तीच आहे, मी विचार बदललेला आहे, माझं जीवन बदललेलं आहे. मला आज समानता काय आहे त्याचा फरक कळाला. मी समानतेमध्ये आज जीवन जगत आहे. आमेन. हालेलुया. म्हणून येशू स्तोत्रसंहितामध्ये 37 मध्ये लिहिलेलं आहे की यहोवावर भरोसा ठेव आणि चांगले ते कर, देशात वस्ती कर आणि सत्यतेला अनुसरून जीवन जग. हालेलुया. एका बाजूला ते सांगले की मातंगी आहे, त्याचं जहाज आहे आणि त्याच्या जहाजावर आम्ही तुमच्या नावाने एक जहाज, तुमच्या देवीच्या नावाने एक जहाज आहे. अरे देवाची लेकरं अशी कशी काय फिरतात? अशी अंगाला कपडा नाही, पेटणं सगळी झग लावून फिरत सगळे असे कसे फिरतात? नाही फिरलं पाहिजे ना. जर त्याला म्हणाले की तू फिर आमच्यासारखा, तर ते नाही 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 त्यांनी तुम्हीच फिरायचं. अरे आम्ही देवीची लेकरं, मग तुम्ही कोण आहे? राक्षसच आहे का? तू पण हो की एक दिवस देवीचं लेकरू आणि फिर घालून सगळं हरकी वाजत पेटणं. पहिला रुपया मी टाकतो ना तुला. हालेलुया. चालत नाही ना ते. म्हणून हा भ्रम पहिला डोक्यातून निघून गेला पाहिजे. जयेश. हालेलुया. जीवन विचारानं बदलतं, पण विचारानं जीवन बदलण्यासाठी आपल्यामध्ये एक हुनर लागतं. आपल्यामध्ये काय लागतं? एक विचाराची एक क्षमता लागते. पण ती क्षमता आपल्यामध्ये येते का? नाही. कारण आपल्याला एकच माहिती आहे, कोलगेट काळा लावायचं आणि दारात बसून थुकायचं आणि याचं काय चालन, त्याचं काय चालन, हे काय म्हणणार, ते काय म्हणणार. आम्ही याच्या पलीकडे आपलं जीवनच नाही. कारण सैतान आपल्याला त्या खुर्चीवरून उठूनच देत नाही. हालेलुया. जय येशू. साधं पत्र्याचं घर असू दे की, अरे बाहेर नुसतं कंपाऊंड केलेलं असू दे. हालेलुया. एवढंच घर असू दे, एवढं. हालेलुया. एवढं घर आहे आणि एवढंच नुसतं कंपाऊंड असू दे आणि बघा मग काय आहे. हालेलुया. कुठं आहे खुर्ची? जय. आमेन. त्या खुर्चीवर असा पाय टाकू. कुठं आहे? हालेलुया. कारण त्या कंपाऊंडचा एवढा अभिमान आहे की मला स्वर्गातच आहे, नाही मला इथंच माहिती असायचं. हालेलुया.
जय येशू. आमेन. हालेलुया. मी ज्या दिवशी मरेल त्या दिवशी मला डाबरा काढू नका. आमेन. जाळा. हालेलुया. लोकांना कळू दे की हे काहीच मानत नव्हता. हालेलुया. हाडकं घ्या आणि बारकं डबरा काढा त्यात पुरा. देव माझं मांस पण गोळा करेल आणि हाडकं पण गोळा करेल. हालेलुया. कारण प्रकटीकरण ज्या वेळेला रॅप्चर होणार आहे त्यावर आगणीतनं आणि जमिनीतनं जे आहे त्याला वेगळं करेल. हालेलुया. जय येशू. माझ्या शरीराचा एक ना एक पार्ट तो गोळा करेल आणि मला जिवंत करेल आणि म्हणेल शबास माझ्या दासा. हा विश्वास आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतो, तो विश्वास तिथं पेरला पाहिजे. हालेलुया. मला विश्वास कसा पेरायचा हेच कळत नाही. आमेन. हालेलुया. ज्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही, तो व्यक्ती चमत्कार करतो त्या व्यक्तीवर टीका करत असतो. हालेलुया. जय येशू. हालेलुया. आणि ज्याच्याकडून काही चमत्कारच होत नाही, तो चमत्कार होणारा व्यक्ती चमत्कार न होते त्या व्यक्तीवर टीका करतो. हालेलुया. जय येशू. आमेन. हालेलुया. म्हणजे काय झालं? जात्यावर दळती, जी जात्यावर दळती ना, दळती ना, ती काय म्हणते माहितीये का? ती म्हणते की जातच चांगलं नाही, मीही जातो फिरवती म्हणून पीठ खाली येते. हालेलुया. दोन्ही पण गरजेचे आहेत. पीठ पण आणि जात पण गरजेचं आहे. हालेलुया. जय येशू. हालेलुया. पीठ पण गरजेचं आहे आणि जात पण गरजेचं आहे. पीठानं म्हणून म्हणायचं नाही की नाही मला ही मालकीन खाती म्हणूनच तू फिरतोस. हालेलुया. नाही म्हणायचं. तर दोघांमध्ये एक समानता पाहिजे. हालेलुया. काय? स्वभाव नम्र पाहिजे. जे काय होतंय ते चांगलं होत आहे. आमेन. हालेलुया. तो अभिषेक प्राप्त करण्यासाठी ज्याला लागणारे मेहनत आहे देव ज्याला देईल ती कृपा पुरवल. आमेन. हालेलुया. पण आज एक उठून दुसऱ्याला, तो दुसरा उठून तिसऱ्याला जर हे जर झालं, आमेन. हालेलुया, तर सैतानाला अगदी सोपा मार्ग आहे की य आणि मार. हालेलुया. जय येशू. या आणि मार. डायरेक्ट हाणून टाक त्याला. आमेन. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही चेंज होत नाही तोपर्यंत जीवन बदलू शकत नाही. कारण सत्याचा आत्मा, तुम्ही ज्या देशात राहता त्यावेळेस सत्य स्वीकारा. सत्यापासून लांब पळू नका, कारण सत्य तुम्हाला बंधनातून बाहेर काढणार आहे. योहान कृष्ण तुम्ही वाचा. सत्य तुम्हाला बंधनातून बाहेर काढणार आहे. आणि त्या सत्यामध्ये ज्यावेळेला देशामध्ये राहता त्यावेळेला त्या सत्यापासून तुम्ही जर लांब राहिला तर सत्य तुम्हाला जगामध्ये कसं सादर करता येईल. आमेन. हालेलुया. तुम्हाला सत्य सादर करता येणार नाही. म्हणून जे घमंड आहे, जे आपल्याला आर्यपणाचा जो आत्मा आहे तो पहिल्यांदा बाजूला हो बाबा. आमेन. हालेलुया. तू बाजूला हो, पहिला तू माझ्यातून निघून जा. आमेन. कारण मी जो कुणी आज आहे, जे काही माझ्यामध्ये आहे ते सगळं प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे आहे. आमेन. हालेलुया. आज मी जे काही प्रचार करत आहे, मी आज या वेदीवर जे काही उभा आहे, केवळ आणि केवळ परमेश्वराची कृपा आहे. म्हणून मी आज वचन सांगत आहे. हालेलुया. जर त्यानं त्याचं ज्ञान मला दिलं नसतं आणि मी ते घेतलं नसतं तर मी कसं काही उभा राहिला असतो. हालेलुया. आज तुम्ही चर्च मध्ये येता त्यावेळेला तुमच्या ताळमेळ नसतो. आमेन. हालेलुया. अजिबात ताळमेळ नसतो. हालेलुया. आणि त्याचा परिणाम काय आहे की आपल्यामध्ये एकही वाद्य नाही. हालेलुया. तुम्ही म्हणाल की आज तुम्ही असं कसं काय बोलायला लागलं. हालेलुया. आज असं कसं काय बोलता. हालेलुया. मला अनेक लोक चर्च बोलले की आपण हे वाजवायला नो, ते वाजवायला नो. वाजवायचं कोण वाजवणार. तुम्हाला एका दिवस राग आला की तुम्ही चर्चला जास्त बंद होणार. वाजवणार आपण वाजवणार त्या डोलकेकडे का मी बघत बसू का, आणि त्या पियानोकडे मी बघत बसू का. हालेलुया. हालेलुया. मग त्याला म्हणत आला पाहिजे यर है ना, ये बर का है ना, ये बर चुकू नको. हालेलुया. अडचण हित आहे. अडचण देवामध्ये नाहीच आहे, अडचण आपल्यामध्ये. हालेलुया. काटा पायात आपल्या मोडलेला आहे. आपण हालेलुया. देवाने सांगितले की काट्यात पाय ठेव. तुला रस्ता चांगला दिला तर पण नाही बघतोच कसा. ही जी सवय जी आहे ना, ही सवय आपल्याला ख्रिस्तामध्ये उन्नती करून देत नाही. अजिबात उन्नती करून देत नाही. हालेलुया.
आणि हे तुमच्यात खूपच बदल झालेला आहे. तुम्ही कुठे जाता हो? चर्चला हा चर्च मध्ये गेलो. चर्चला जाता आमेन. हालेलुया. जयश बघा ना चर्च. अरे चर्च म्हणलं की काय आबाळातला तो एक लघुग्रह येऊन ह्याच्या डोक्यातच पडतो. एवढं टेन्शन येईल. हा चर्च म्हणलं की जग मस्त पृथ्वी पालती होती. हालेलुया. आणि रविवार संपला की प्रसन्न. अरे पृथ्वी सळली आहे का? आपण आराधना करतोय म्हणून. हालेलुया. जय. आपण प्रार्थना करतोय म्हणून पृथ्वी सळली आहे. हालेलुया. जय. आमेन. हालेलुया. हे सगळं ते व्हॉट्सअप तर तुम्ही बघूच ना. हालेलुया. व्हॉट्सअप एवढं कोणी बघू ना. हालेलुया. व्हॉट्सअप बघल ती माणूस येडा पागल येडा. हालेलुया. जय. कारण जो व्हॉट्सअप वापरणारा माणूस आहे ना, तो माणूस दिवसातनं 10 ते 15 गाणं नुसतं. कोणी बघितलं का? एवढंच बघितले. हालेलुया. जय. अरे ठेवतोस कशाला? मोबाईल तू इकडे घेतलाय 50,000ला आणि त्यानं माझं बघावं म्हणून साठी घेतलाय का? बघ ना, तुझ्या आई वडिलांना दाखव. तू बघत बस. देवाचं वचन लाव. बारकी पोरं खेळायला त्याला फटकं दे. हालेलुया. रडतंय त्याला मार. मोबाईल कशाला देतो? जयेश. हालेलुया. एवढा शहाणा झाला का तो मोबाईल मध्ये बघायला? आमेन. हालेलुया. त्याला जा म्हणाव कामाला आणि मोबाईल घे. पोरगा आपोआप शाळेत जाईल. जयेश. हालेलुया. बरोबर आहे का? पण बोलतच नाही. हालेलुया. ती आग जी आहे ती आपल्यामध्ये पाहिजे. ती आग जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही, त्या आगीमध्ये आपण जोपर्यंत जात नाही आणि त्या आगीच्या समरूप आपण होत नाही, तोपर्यंत आपल्यामधून ती आग दुसऱ्याला जाऊ शकत नाही. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. 23 वचन आहे. 37-23 स्तोत्रसंहिता. हालेलुया. मनुष्याची पावले यहोवाकडून स्थापिली जातात आणि त्याच्या मार्गाविषयी तो संतुष्ट होतो. जरी तो पडला तरी तो अगदी खाली टाकला जाणार नाही, कारण यहोवा आपल्या हाताने त्याला टेका देतो. म्हणून आपण चर्च मध्ये येतो. हालेलुया. आपण चर्च मध्ये येतो, चर्च अटेंड करतो, त्यावेळेला अनेक संकटाला समोर जावं लागतं. तर त्या संकटासाठी आपण 0 किंमत द्यायची. किती किंमत द्यायची? 0 किंमत, 0 किंमत द्यायची. त्याला एवढं डोक्यावर ठेवून बसायचं नाही की ते उचलला आणि डोक्यावर. ते 0 डोक्यावर राहील का? खाली पडणार का खाली? हालेलुया. जर खाली पडत नसेल, अविश्वास जर कोणाचा असेल, तर ते बॉल घ्या आणि डोक्यावर ठेव आणि चाला. वाजव जोरात. हालेलुया. तो राहील का डोक्यावर? नाही, खाली पडणार. डोक्यावर ठेव. ज्याला डोक्यावर घेऊच नका. आमेन. हालेलुया. कारण तुम्हाला परिवार सांभाळायचा आहे. परिवार सांभाळत असताना तुम्हाला देवाचं वचन तुमच्या परिवारामध्ये पेरलेलं पाहिजे. तुम्हाला परिवार सांभाळत असताना तुम्हाला देवाचं वचन तुमच्या घरामध्ये पेरलेलं पाहिजे. ज्यावेळेला देवाचं वचन तुमच्या घरामध्ये पेरलेलं असेल, त्यावेळेला घरामध्ये देवाचं वचन उगवल. हालेलुया. त्यावेळेला घरात देवाचं वचन उगवल. आज मी सेवा करत आहे. माझ्या घरातल्या लोकांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केली. आमेन. म्हणून मी आज सेवा करत आहे. माझ्या मावशीनं प्रार्थना केली. ती प्रार्थना करायची, प्रभू माझ्या परिवारातल्या सगळ्या लोकांना तारण दे. माझ्या परिवारातल्या सगळ्या लोकांना तारण दे. माझ्या परिवारातल्या सगळ्या लोकांना तारण दे. 2003चा दुष्काळ पडलेला होता आणि त्या दुष्काळात मी माझ्या मावशीच्या घरी गेलेलो होतो. मग मी तिच्या घरी 8 ते 10 दिवस म्हणजे ते 10 दिवस किंवा 15 दिवस राहिला असेल. मग 15 दिवसानं तिला जरा कसतर वाटायला लागलं. म्हणले की तू घरी जा आणि आपलं तिकडे काहीतरी उद्योग वगैरे बघ तिकडे. आणि मग मी माझी इच्छा होती की तिच्यापेक्षा राहायचं आणि तिथं काहीतरी काम करायचं आणि तिथून यायचं नाही. पण मला घरातले आई वडील सांगायचे की अरे जाऊ नको. पण मी ऐकायला तयार नव्हतो. उधळा मुलगा जसं तसं. हालेलुया. आणि मग मी त्या ठिकाणी गेलो. त्यावेळेला ती एक मला शब्द बोललेली होती. ते म्हणले की अरे चंदरकडे जा, म्हणजे माझा मामा, त्याच्याकडे जा. तो व्यापार करतो आणि तो काय करतो, ते मसर विकत घेतो आणि ती वडत आणायची. त्याचं तुला 80-90 रुपये मिळतील रोजचे. हालेलुया. त्यावेळेला बिगाराला हाजरी कमी होती. हालेलुया.
मग त्यावेळी की ते तुला 80-90 रुपये तुला मिळतील आणि ते तू घेऊन ये. मग त्यावेळेला ती शब्द मी तिला असं नाही म्हणलं की तो शब्द माझ्यासाठी की मला काय म्हणते जा मसरवड जा आणि असंच बोलते. मी माझ्या आई वडिलांना नाही सांगितलं, माझ्या बहिणीनं, मी कुणाला, माझ्या हृदयात मी तो शब्द ठेवला. आमेन हालेलुया. मरिया म्हणते की तिला जेवढे सगळे लोक बोलले ते सगळे शब्द तिने आपल्या हृदयात साठवून ठेवले. हालेलुया. कुठं साठवून ठेवलं? घमेलात साठवून ठेवलं. म्हणून लगेच आपण काय करतो, घमेलात लगेच उड्या मार. मासे धरलेत का कधी नदीला? मासे धरून घमेल्यात ठेवलेत का? उड्या मारून बाहेर जातात. तसं आपल्याला बोलल्याला लगेच घमेल्यात आपल्या हृदयात येतच नाही का? येतं का हृदयात? येसूनी मासं धरलं. ते मासं त्यांनी काय केलं, ते मासं त्याला सांगितलं की इथं जाळं टाक. तो म्हणे की नाही, इथं मी आज काल रात्रीपासून इथं 4 रस्त्याला आलोय, इथं एकही मासा भेटला नाही, मला इथं जाळं टाकायला लावून नका. तो म्हणे की टाक, हुकमत माझ्या आहे. आमेन हालेलुया. हुकमत माझे आहे, राज्य माझे आहे, मी सगळं तयार केलेलं आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं ते मास जे आहे त्याने जाळं टाकलं. जाळं टाकलं आणि माशाचा घोळकाच्या घोळका आला. कसं काय घोळका आला माशाचा? हालेलुया. जय स्तोत्र संहितेमध्ये लिहिलेलं आहे, पहाटेचे जनावर उठतात, हिंस्र पशु आमेन मध्यरात्री आवाज देतात, तुझ्याकडे आरोळी करतात आणि म्हणतात की आम्हाला अन्न दे, आणि तू त्याला अन्नाचा पुरवठा करतोस. हालेलुया. एक मासा होता. पेत्राला सांगितले की जा आणि एक नाणं एका माशाच्या तोंडात तुला सापडेल. तो मासा समुद्राच्या कडेला येईल. तो मासा तोंड खोलेल त्याचं, आणि तू काय कर, त्याच्या तोंडातला तू नाणं घे, त्याच्या तोंडातलं नाणं घे आणि तू घेऊन ये. हालेलुया. जयेश हालेलुया. तो तिथं आहे आणि समुद्रात मासा आहे, आणि तिथं त्याच्या शिष्याला सांगितले जा, आणि मी माशाला सांगितले की एक मासा तुला भेटेल, त्याच्या तोंडात एक नाणं असेल, ते नाणं घेऊन ये. हालेलुया. म्हणून ते मास येशूना बघायसाठी सगळेजण जमा झालेले होते. आमेन हालेलुया. की आमचा उद्धार करता इथं आलेला आहे. तो होळीत बसून आमच्या जवळ आला. त्याने आम्हाला आज्ञा दिलेली आहे. त्याने त्याच्या शिष्याला सांगितलं की अरे ते जाळं टाक. त्याने आवाज ऐकला, इथं जाळं टाकायला सांगायचं. आमचा प्रभू इथं जाळं टाकायला सांगायचं त्या शिष्याला. तो सांगायचा जाळं टाक. आमचं काम आहे त्या जाळ्यामध्ये जाऊन बसायचं. हालेलुया. आमेन हालेलुया. माझं काम आहे त्या जाळ्यात जाऊन बसायचं. आमेन. मला प्रभूच्या हातात जाणं किती आशीर्वादाचं आहे. आमेन हालेलुया. माझ्या प्रभूच्या हातात जाणं मला किती आशीर्वादाचं आहे. हालेलुया. प्रभूपासून लांब पळू नका. हातात जा, हातात जा. कुणी म्हणाल अरे तिथं काही नाही, त्याला सांगा प्रभू आहे. आमेन हालेलुया. प्रभू आहे, त्यानं आज्ञा दिलेली आहे. तिथं संपलेला नाही, संपू दे. आमेन हालेलुया. पण मी जाणार. मला आज्ञा दिली, मला जायचं आहे तिथं. माझ्या प्रभूने मला सांगितलेलं आहे. त्या समुद्रातले ते मासे तिथं जमा झाले आणि त्या जाळ्यात आले. आमेन हालेलुया. साक्ष बनली आणि तो देवाचा शिष्य बनला आणि त्याच्या नावावर मंडळीची स्थापना झाली. हालेलुया. परमेश्वर जीवन बदलतो. परमेश्वर जीवन बदलतो. मासा कुठं आहे येशूला माहित आहे. मासं कुठं जमा होतात येशूला माहित आहे. वादळ शांत कसं करायचं येशूला माहित आहे. हालेलुया. कबरेतून कसं बाहेर काढायचं परमेश्वराला माहित. मग मी माझ्या परिवारात असताना निर्णय घेताना का मला दमछाक लागते? का असं वाटतं की मी निर्णय घेताना मी चुकीचा निर्णय घेते, मी सवयचा निर्णय घेते, माझा निर्णय चुकलेला आहे का, माझा निर्णय बरोबर आहे का? हालेलुया. कारण बीज तुमच्या घरामध्ये ज्यावेळेला तुम्ही पेराल त्यावेळेला तुमच्या घरातूनच उत्पन्न निघायला सुरुवात होईल. हालेलुया. जय. माझे वडील गौंडी काम करत होतं. मला ते सांगायची गरज नाही लागली. मी त्यांच्या हाताखाली गेलो. 6 महिन्यात मी गौंडी काम शिकलो. मला त्यांनी इकडे तिकडे फिरवू दिलं नाही आणि मला म्हणले की इकडे तिकडे फिरायला माझ्या हाताखाली चल काम करायला, एका भिकाऱ्याचे पैसे वाचतील. मी त्या 6 महिन्यामध्ये गौंडी काम शिकलो. हालेलुया. कारण बीज घरामध्ये आहे. त्याला तुम्हाला जास्त कष्ट करायचं नाही, ते आपोआप उगवल. कारण ते टॅलेंट ते तुमच्या मुलांमध्ये आपोआप जातं. आमेन हालेलुया. मी आज माझ्या मुलांसाठी कधी म्हणत नाही की तुम्ही, मी शाळेत जाताना तेवढं म्हणतो की प्रार्थना करा, पण मी त्यांना म्हणत नाही की तुम्ही आराधना करा, तुम्ही वचन वाचा, तुम्ही बायबल वाचा, तुम्ही हे करा. ते आपोआप एक दिवस वाचतील, आपोआप शिकतील, आपोआप संदेश देतील, आपोआप ते प्रचार करतील. त्यांना सांगायची गरज नाही. कारण बीज घरातून आहे. आमेन हालेलुया. तुम्ही घरातून पेरणी करा. तुम्ही घरातून पेरणी करा. ते शहर तुमच्या ताब्यात येईल. आमेन हालेलुया. ते शहर तुमच्याकडे आकर्षित होईल.
तुम्ही शहरात जाऊन प्रचार करू नका, तुम्ही घरात प्रचार करा, शहर तुमच्याकडे येईल. आमेन, हालेलुया, जय येशू. म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुम्ही एखाद्या घोड्याला पाणी पाजायचं आहे ना, तुम्ही त्याला सरळ घेऊन जाऊ नका त्याला पाणी पाजायला. त्याच्यामध्ये अहंकार येईल. ते पाणी पाजलं की उड्या मारल, इकडं तिकडं असं उड्या मारल. त्याला पाण्याजवळ घेऊन जा, तळ्याजवळ, आणि त्याला पाणी पाजू नका. परत लांब फेरा एक मारा, परत पाण्याजवळ घेऊन जा, परत त्याला पाणी पाजू नका, परत अजून लांब जावा, परत त्याला घेऊन या आणि परत त्याला पाणी पाजून, असं 5-7 वेळा करा आणि त्याला एकदा सोडून द्या. त्या आपोआप जाईल, शांतपणे पाणी पिईल आणि तुमच्या जवळ उभा राहील. मालक, आज्ञा काय आहे? चला आपल्याला जिकडे जायचं तिकडे जाय. मला कळालेलं आहे की तुमची इच्छा आहे की मी शांत राहावं आणि तुमच्यापासून लांब न जावं. आमेन, हालेलुया. परमेश्वराची इच्छा तीच आहे की तुम्ही जाऊ नका कुणाच्या मागे, तुम्ही शांत राहा, प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. सत्याचा आत्मा तुमच्यामध्ये बाहेर निघू द्या. तुम्ही कंटिन्यू प्रार्थना करत राहा, कंटिन्यू प्रार्थना करत राहा. जे आज तुमच्यापासून लांब गेलेलं आहे ते आपाप तुमच्या जवळ येऊन बसल. तुम्हाला म्हणावं लागणार नाही खुर्चीवर बस. ते म्हणणार नाही की मला खुर्ची द्या, नाही. ते जसं आहे त्या जमिनीवर बसल. म्हणणार नाही की लुटून काढ. ते म्हणणार नाही की शेण सारले ओला आहे, त्या वल्या शेणात बसल आणि तुमचं ऐकलं. आमेन, हालेलुया. हा देवाचा आत्मा आहे. आमेन, हालेलुया. देव ज्या वेळेला करतो, परमेश्वर ज्या वेळेला हातात घेतो, त्याला हातात घेऊ द्या. त्याच्या हातात वडायचा प्रयत्न करू नका. आमेन, हालेलुया, जय येशू, हालेलुया. देवाच्या हातात तुम्ही ओढून घ्यायचा प्रयत्न करा, तुम्ही स्वतः घडवू नका. इर्म्याचा 18 अध्याय पहिला काय इर्म्याला म्हणाला की मला तुम्हाला तयार करायचं. त्या कुंभाराच्या हातात एक पात्र आहे, त्यानं ते मोडलेलं आहे, आता ते पुन्हा बनवत आहे. तुम्हाला की मला परत तुम्हाला बनवायचं आहे. कधी देवाच्या हातात जाऊन बघा, कधी प्रभूला म्हणा की प्रभू मला तुझ्या हातात घे. त्यावेळेला तुमच्यातला अहंकार निघून जाईल. हालेलुया. त्यावेळेला तुमच्याला तुम्ही कधी गाडी बंद पडली का तुमची कधी रस्त्यात? भर उन्हात तुमची गाडी कधी बंद पडली का? थंडीच्या दिवसात तुमचे पेट्रोल कधी संपलंय का रस्त्यात? हालेलुया. तिथून पेट्रोल पंप लांब आहे आणि तुमचं पेट्रोल संपलेलं आहे. त्यावेळेला कळतं. हालेलुया. त्याला राग करून चालत नाही. राग करून काय करणार? गाडी फेकून देणार आहे का? हालेलुया. राग करून कुणाला शिवी द्या, कुणाला बोलणार आहे? चूक आपली असते. आमेन, हालेलुया. गाडी आपल्या हातात असते. ज्यावेळेला रागाने तुम्ही एखाद्या मित्राला घरातला आय पेट्रोल भरायचं तुला कळत नाही का? आय म्हणून ह्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. गाडीतला पेट्रोल संपलं, कोणा एखादा मुलगा म्हणला आय तुला कळत नाही का पेट्रोल भरायचं? गाडीत पेट्रोल का भरलंय माझ्या? मध्ये घडतं ना, ते अद्भुत असतं. आणि मला तर वाटतं की गाडीच पंक्चर व्हावी आणि तो अनुभव यावा. हालेलुया. ज्यावेळेला गाडी पंक्चर होती ना, त्यावेळेला लय मजा येते. तिकडे तिकडे काय पंक्चर दुकान नसतं, काय नाही. थंडीमध्ये एकदम दादा उठा की पंक्चर काढ, दादा उठा की, काय नाही पंक्चर काढायचं, काय नाही उठा की उठा की उठा. ते उठतच नाही, जागीच असते ती, पण काचा लावून आतमध्ये झोपलेली असते निवांत. हालेलुया. जागेच त्यांना माहित असतं. मालकाने सांगितलं की जर इमर्जन्सी सकाळी आलं तर द्या, आपण तेल द्या. हालेलुया. बोर्डलेलं 24 तास सेवा. कुठलेली असते? बाहेर रस्त्याला मोठा बॅनर 24 तास सेवा. आणि हो 1 वाजता गेला की तिथं ही रात्रीच्या ए बाबा ते लिहिलंय फक्त. तुला कोणी एवढं रात्री याला सांगितलं होतं? आम्हाला चेक करतोय काय? आमेन, हालेलुया. म्हणून जागृत राहा. ते तेल आहे ते विझू देऊ नका. तो दिवा विझू देऊ नका. तो तेवढ ठेवण्यासाठी तुम्हाला तो दिवा विजत ठेवण्यासाठी, विझू न देण्यासाठी ते तेल तुमच्यामध्ये अगोदर पाहिजे. हालेलुया. आमेन, हालेलुया. ज्या वेळेला मी माझ्या मुलीला सांगेल की इथं येऊन बसा, चर्च मध्ये इथं बसायचं, अजिबात बाहेर जायचं नाही, तर कृतीचे फ्रेंड बाहेर कसं काय फिरतील? इथंच येऊन बसणार. पण ते ऐकतच नाही. हालेलुया. मी खरं सांग, ती ऐकत नाही. ती बाहेर गेली की ती सगळी गँग बाहेर, ती आत आली की सगळी आत. हालेलुया. मी आमेन, हालेलुया, जय येशू. मी अडवू शकत नाही, कारण मी संडे स्कूल घ्यायचं म्हटलं तर तिथं संडे स्कूल घेतलं तर इथं चर्च कसं घ्यायचं? प्रश्न आहे ना. आमेन, हालेलुया, जय येशू. अनेक लोक येतात मला सल्ला देतात की हे करा, तिथं ते करा, तिथं असं करू, तुमच्याकडे एवढी जागा आहे, तुम्ही असं करा, तसं करा, हे करा. पैसे देतोस का? मी सगळं करायला तर पैसे देतो का? पैसे देतो नाही. आमेन, हालेलुया. म्हणून जर आपल्याला कित्ता गिरवायचा आहे, जर परमेश्वराच्या मागे चालायचं, तर आपण परमेश्वराचे लेकरं म्हणून ज्यावेळेला जीवन जगतो त्यावेळेला प्रथम आपल्यामध्ये देवाचं बीज आलं पाहिजे. परमेश्वराचं बीज आपल्यामध्ये आलं पाहिजे. आमेन, हालेलुया. म्हणून पौलुस म्हणतात, आमेन, हालेलुया. पौलुस काय म्हणतात की आमेन, जय येशू, हालेलुया, जय येशू, हालेलुया, हालेलुया. बघा 2 करीत आहे
2 करीत आहे, त्यातला 4था अध्याय आहे. आमेन हालेलुया. जय येशू. 4था अध्याय 1 वचन आहे. या स्तवर आम्हावर जशी दया झाली तशी ही सेवा आम्हास मिळाली आहे, म्हणून आम्ही थकत नाही. तर आम्ही लाजेच्या गुप्त गोष्टी नाकारल्या आहेत. आम्ही कपटाने चालत नाही आणि कपट भावाने देवाच्या वचनाचा उपयोग करत नाही, तर खरेपणा प्रकट करण्याने आम्ही आपणास देवासमक्ष सर्व माणसाच्या विवेक भावास पटवतो. परंतु जर आमचे शुभवर्तमान झाकलेले आहे तर ते नाश पावणाऱ्यांच्या ठाई मात्र झाकलेले आहे. हालेलुया. जर आमचं शुभवर्तमान जे आम्ही प्रचार करतो ते जर झाकून ठेवलेलं आहे, तर जे नाश पावणार जे लोक आहेत त्यांच्यासाठीच फक्त झाकून ठेवलेलं आहे. आणि तारण जे पावत आहेत त्यांच्यासाठी ओपन आहे. आमेन. तो वधस्तंभावर जो क्रुसावरती गेला तो दोन्ही हात पसरून तो म्हणत आहे की या मी तुमची वाट बघत आहे. आमेन. हालेलुया. म्हणून जी दया परमेश्वरानं आपल्यावर केलेली आहे त्या दयेमध्ये आपल्या सहित आपल्या परिवाराला पण आपण घेऊन चाललं पाहिजे. आमेन. हालेलुया. जय. म्हणून अनेक अडचणीचा सामना करून आपण परिवार सांभाळत असतो. सांभाळला पाहिजे. हालेलुया. कुणी असं नाही म्हणलं पाहिजे की नाही महाराजांनी बोलत असं नाही, मी नाही जात चर्च. महाराज किती होताला बोलतो माझ्या घरी येतच नाही, आम्ही जात नाही चर्चला. तसाच बस. हालेलुया. तसाच बस. तुझ्या घरात 80 टन ऊस निघाला, मला 10 टनाचे पैसे देतो का? नाही देत. 20 टना देतो का? नाही. 30 टना देतो का? नाही. मग मी माझ्या पोरीशनी मी कसं काय घालणार? हालेलुया. माझ्या मुलींच्यासाठी माझ्या परिवारासाठी मला कष्ट करावं लागणार आहे. त्यावेळेला तुझ्याकडे एका वेळेला नाही येणं झालं म्हणून जाईल तू तिथंच बसला निवांत बस, कारण तुला येशू माहित आहे, तुला बाप्तिस्म बदल आहे, तुला सगळ्या गोष्टी माहित आहेत. तू तिथं बसला, तू नाही जर आला तर मी तुला कधीच सुद्धा म्हणणार नाही इकडे दाद्या हे बाळा इकडे. हालेलुया. जयेश. कॅमेरा घमंड कधी करत नाही आहे ना. ते कॅमेरा आहे ना, कॅमेरा. जयेश. हालेलुया. कॅमेरा बघितलाय कधी? फोटो काढायला जाणारा बघितलाय? फोटो काढायला 1 लाखाचा असतो ना. हे कितीचा असतो रे जयेश? जेल तसं असतं. हा 1 लाखाचा, 2 लाखाचा, 3 लाख. कधी घमेंड करत नाही. हालेलुया. फोटो काढणारा त्याचा बघा की कसा काढलाय मग फोटो. कसा काढलाय फोटो? आपल्याकडे क्वालिटी चांगली असते. मग ते असतं ना 1च नंबर बर का भाव, 1च नंबर. का? त्याची इच्छा असते काढून ज्याचा फोटो काढलेला असतो ना त्याची इच्छा असते घेणं पैसे कमी करावं. हालेलुया. आणि ह्याची इच्छा असते की त्यानं परत या. आणि कॅमेऱ्याची इच्छा काय असते? काम करायचं. मालकानं हातात घेतलंय काम करायचं. हालेलुया. जा ना एक दिवस मालकाच्या हातात आणि नुसतं काम करा. फळाच्या कशाला अपेक्षा धरता हो? आमेन. हालेलुया. जय येशू. तुम्ही काम करत जा, एक दिवस फळ असं लागेल. आमेन. हालेलुया. लागल ना असं फळ. हालेलुया. मला आधी देवा चर्च दे, एसी दे, माईक दे. बसा ना खुर्च्या आधी. खुर्च्या नसल्या तर माणसं बसणार कशी? हालेलुया. अरे एक फोन केला ना, महाराज कुठं प्रार्थना, त्या ढेकळाला बसायचं आहे. हा तिथं त्या झाडाखाली. बर किती लोक? सगळे नियोजन आहे. हो 5 गाड्या येणार आहेत बघा आमच्या. हालेलुया. हे बीज मी लोकांच्या मध्ये पेरलेलं आहे. आमेन. आजपर्यंत मला कोणी विचारलं नाही खुर्च्या नाही का म्हणून आम्ही चर्च मध्ये येत नाही. हालेलुया. जय. अरे मीच बसत नाही खुर्चीवर, तुला कशाला पाहिजे रे? हालेलुया. मीच बसत नाही, तू कशाला नारा लागलाय खुर्चीच्या? हालेलुया. जय. आमेन. हालेलुया. खुर्ची जर घ्यायची असली मोदीची खुर्ची घे ना. हालेलुया. जा मोदी साहेबांना तुम्ही खाली बसा, मी एक दिवस तुमच्या खुर्चीवर बसते. हालेलुया. जेवढ्या बँकेत ही चर्च मिळेल जेवढ्या बँकेत सगळ्या बँकेत ही लोक येतील त्यांना 5-5, 10-10 कोटीचं कर्ज मंजूर करून त्यांना पैसे कॅश दे. कॅश आजच्याच. हालेलुया. एका दिवसासाठी जा तिथं बस जा खुर्ची माग. तसली खुर्ची माग ना. हालेलुया. तसली खुर्ची माग. खुर्ची इथं बसायला मला नाही खुर्ची. हालेलुया. अरे इथं मातीतून बस डायरेक्ट स्वर्गात. हालेलुया. म्हणजे लगेच नाही बर का इथं बसले. हालेलुया. बरोबर ना, सांगायचं होता. जय. हालेलुया. नाहीतर लोक याची बंद होती. नाहीतर तिथं गेले की महाराज की तिथं खाली बसलो की डायरेक्ट स्वर्गात. जय. हालेलुया. तसं नाही.
नवा करार भेटलेला आहे. ज्याला हवा त्याने घेऊन जावा. आमेन, हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद. कोणी म्हणणार की माझ्याकडे बायबल नाही, मी नव्या करारामधलं सांगत आहे. जय येशू, हालेलुया. हे शुभवर्तमान जे सांगण्याची जी मला परंपरा, जी कृपा मला दिलेली आहे, ती कृपा मी वेस्ट का घालू, मी व्यर्थ का घालू? नाही, माझ्या घरात भांडणच लागते, ती माझा जावाच ऐकत नाही. ऐकल त्यावेळेला ऐकल ना तो, पण तो ऐकत नाही म्हणून सारखं ते जावायसाठी प्रार्थना करा आणि लेकीसाठी प्रार्थना करा, जावायसाठी प्रार्थना करा आणि लेकीसाठी प्रार्थना करा, जावायसाठी प्रार्थना करा आणि लेकीसाठी पण करा. नाही तर जावाय लेक शांत आली ती आणि ना तोंडच लय. आता जरा त्यांच्यासाठी प्रार्थना करा. नाही तर ना तोंड शांत आले, पण अहो शाळेत काय त्याचं डोकंच चालत. तुला काय काम दिलंय ना, तुला काय दिलंय का नाही, वाढलंय का नाही तुला? हालेलुया. जिथून घेतो त्या मालकाची इच्छा आहे ना तुझ्याकडून काहीतरी, माझं पण काम करतो, माझं पण जरा काम करतो, माझं पण जरा काम करतो. हालेलुया. का सारखं तुला त्यानं गोंधळतच बसव. कसं वाटतंय? बरं वाटतंय का? हो, महाराज लय गॉड. अरे ह्याच्यात आयुष्य गेलं ना, गेलं सगळं. हालेलुया. कर ना काम कर जरा, त्याची पण इच्छा आहे. हालेलुया. आमेन, हालेलुया. त्याची पण इच्छा आहे काय सेवक आहे ह्या जगातला. जोरात काय होत? आमेन, हालेलुया. मला ह्याच्यातच आनंद. हीच आपली सगळी गँग स्वर्गात जाणार आहे. आमेन, हालेलुया. जय येशू. आणि बोला जय येशू. जय येशू. हालेलुया. सगळी गँग. कोणी कोणाला नाव ठेवायचं? जय येशू. त्यावेळेला सगळ्यात जास्त एकदम कुठं चाललाय रे, याची गाड्याच पंक्चर करू, त्याचं हे करू, त्याचं अमुक, त्याचं तमुक. आमेन. का? आमेन, हालेलुया. आपण काय जीवन जगतो? आपण ख्रिस्तामध्ये आनंदाचं जीवन जगतो. याचं मात्र रहस्य काय आहे? कारण परमेश्वराचं बीज आपल्यामध्ये आलेलं आहे. ते बीज आपण इतरांच्या मध्ये पेरलं पाहिजे. ते बीज आपण इतरांच्या मध्ये पेरलं पाहिजे. आणि ते बीज पेरत असताना, प्रभू जे काम तू मला दिलेलं आहेस ते काम मी करत आहे. प्रभू मी तुला धन्यवाद देतो, मला अजून ताकद दे म्हणजे मी अजून काम करतो. ही इच्छा आपण बाळगली पाहिजे. त्यावेळेला देवाचं राज्य वाढेल. हालेलुया. नाहीतर असं नाही म्हणायचं मी हात ठेवला आणि तार पडते. मी प्रार्थना केली आणि ते उडून पडलं. देवाचं राज्य. हालेलुया. जय आमेन, हालेलुया. मी करत आलो ना. ती माणसं म्हटली डोंगरावर बोर मारायला लागला, ह्याला बुडीवलाच म्हटली. डोंगरावर अरे माणसं वगाटात बोर मारते, ह्यो डोंगरावर बोर मारायला असला महाराज आहे. तुम्ही खाल्लं होतं ना मटण? हालेलुया. डोंगरावर बोर मारली, हप्त्याचे पैसे काढतो बचत गटाचा. डोंगरावर बोर मारली, किस्त पाणी पाहिजे, 1.5 इंच लागलं तर बाद झालं. मी डोंगरावर गेलो, डोंगराच्या पायथ्याला बोर चालू होती. डोंगरावर गेलो, प्रार्थना करत बसलो. प्रभू ह्या डोंगराची एवढं पाणी असलं सगळं ह्याच्या बोरमध्ये. 3 ताली भरून खाली वाहायला लागल्या. गावच सगळी ती वाड्या आली, तिथे उभी राहिली. कुठलं पाण्या पानाडी कुठं आलं? हा, हालेलुया. काही दिवस मी पानाडी म्हणून पण जीवन जगतो. लोक म्हणायचे हो महाराज पाणी पण दाखवतो, काय करतो? हे सेवक म्हणायचे ते का सळलाय तेव्हा काही पण करतोय उगाच काय. हालेलुया. मी म्हणायचो, मी पोरं म्हणायचे की महाराज आवते असाशी म्हणते. मी म्हणायचे बघ, मोशनं काठी मारली, पाणी निघलं, दगडातनं पाणी निघलं. मग मोशला नाव ठेवणार काही लोक. मोशनं दगडावर काठी मारली, पाणी निघलं. मग आपण प्रार्थना केलं ना, जमिनीत 500 फुटांतर निघायलाच पाहिजे रे, एवढा तर विश्वास आपला पाहिजे ना. पण तो पण त्यांच्यात नाही. चला आपल्या आपण जाऊ आपल्या कामाला. आमेन, हालेलुया. असं करत करत मी इथपर्यंत आलेलो आहे. आमेन, हालेलुया. आम्ही तेवढ्यावर थांबलो नाही. त्यांना एवढा आनंद झाला पाणी लागलं म्हणून, एवढा आनंद झाला त्यांनी बोकडच कापलं. बोकड कापलं आणि कालवण एवढं भारी केलं होतं, एवढं भारी केलं होतं कालवण. आमेन, हालेलुया.
ते कालवण खात असताना कान हलत होता, कान हलत होता, ह्या डोळे ही हलत होतं, डोळ्याच्या ह्या पापण्या हलत होतं, ही हलत होतं, एक एक पार्ट हलत होता, गाल हलत होतं, बोट हलत होतं, जीभ हलत होती. एवढा सुपरहिट कालवण केलेलं. जेवायला पोरं बसले सगळी आणि त्या सगळ्याला वाटलं, सगळेजण हा ऊस ऊस करून हे पण होते जेवायला. साक्ष यांना विचारा, जिवंत साक्षीदार आहेत ते. आणि मग ते जेवताना मी काय केलं, हे जेवताना हात धुतला आणि त्याने मला मी पितळी उचलून प्याला सुरुवात. मी म्हणलं सैताना तू काम केलेच म्हणलं, आम्हाला खाऊन देत नाही, पण मी रागाने जास्त पिलो कालवण तिथं. ह्यांना आश्चर्य वाटलं की हे कसं काय कालवण प्या लागले, महाराज कसं काय कालवण प्यायला, तिकट जरा सोसत नाही आणि हे कसं काय कालवण प्यायला लागले. मी कालवण पिलो आणि का चूक केलं नाही, घरापासून हितनं एवढ्यावर आलो आणि सोन्या साखरेची वाटी भरून आणि रस्त्यावर जाऊन पालता पडून साखर खातो. हालेलुया. पण मी सैतानाला अजिबात शरण जाणार. हालेलुया. मी हारलो हे तुला का दाऊ, मी पोट भरून खाल्ले असंच तुला दावणार. हा विश्वास मी पेरलाय. आमेन. हालेलुया. जेवायचं तर असं जेवायचं. हालेलुया. जय. तो रागाने पळून गेला पाहिजे की त्याला म्हणलं पाहिजे की अजून किती चटणी टाकू, एवढी टाकली होती की सगळी भरणी. हा तो खातोयच की एवढं टाकून पण यो खातोय. हा मी दोघांची त्यांची भांडणं लागली पाहिजे ते आपण जेवतोय म्हणून. हालेलुया. असं जेवण करायचं. हालेलुया. जय शू. नाहीतर आपण खरकटत आठवण कसा उठला मटण खायला आला असं त्यांनी म्हणलं नाही पाहिजे. आपण एवढं खायचं की त्यांच्यात भांडायला की आपली काय मिस्टेक झाली कर. हालेलुया. जय शू. आमेन. ते विश्वास पेरण्यासाठी काही पण लागतं. आमेन. हालेलुया. विश्वास जर ख्रिस्ताचा विश्वास जर तुम्हाला एखाद्याच्यात पेरायचा आहे तर त्यासाठी असं नाही म्हणत की हे डोंगरच खाली पडला पाहिजे. अरे साध्या साध्या गोष्टीतून. आमेन. हालेलुया. साध्या साध्या गोष्टीतनं आमचे मस धार देत नाही. ती सांगितली तुम्हाला किस्सा. आमेन. हालेलुया. म्हशीच्या कानाला फोन लावला माणसाने, म्हशीच्या कानाला, आणि प्रार्थना. अरे मस ऐकणार नाही, तुझ्यात आत्मा आहे, तिच्या शरीराने जीवन आहे. हा म्हशीच्या कानाला फोन लावलाय. मस धार देणार म्हणून कुठं फोन लावला, म्हशीच्या कानाला. हॅलो. अरे म्हशीला आवाज येईल का, म्हशीला आवाज येईल का, म्हशीला आवाज येणार ना, माणसं ऐकणार. तुम्ही कानाला फोन लावा, अंगावर हात ठेवा, मस धार दिला. आमेन. हालेलुया. आपल्यामध्ये जो उतावळापणा आहे ना तो पहिल्यांदा निघून गेला. देवा की माणसं उतावळी तुम्हाला भेटली, पण एवढी पण उतावळी माणसं कशाला पाहिजे तू. हालेलुया. जय. आपलं एवढं लक्ष असतंय का की सकाळी मशीन धार देणार, संध्याकाळी फोन करणार आहे धारच्या टायमाला. आपण त्या टायमाला त्यांचा फोन लागले, दिवसभर मन लागल्यासारखं मशीन मध्ये नाही. धार कावा देते, फोन कावा लागतो. एवढी उत्कंठ आपण ख्रिस्तासाठी कधी ठेवणार, कधी आपल्याला एवढं देवाचं प्रेम आपल्यामध्ये येणार. आमेन. हालेलुया. एवढं प्रेम आपल्यामध्ये देवाचं कधी येणार, ते येण्यासाठी आपण झटलं पाहिजे. आपण काम करत करत गेलं त्यावेळेला आपल्याला त्या कामाची गोडी लागते. जर आपण अर्धेवट काम नको मला करायचंच नाही, ते खोरं फावडं तिथंच फेकून दिलं, परत तो करायची इच्छा होणार नाही. आमेन. तुम्ही ते काम करा, करत जा करत जा करत जा. एकदा शरीराला सवय लागू दे, परत तुम्हाला थांबू वाटणार नाही. तुम्हाला वाटतं की नाही मी थांबले, माझ्याकडे काहीतरी राहिले, मला जाऊन ते काम केलं पाहिजे. आमेन. हालेलुया. हा विश्वास आपल्यामध्ये कधी येतो, ज्यावेळेला आपण त्या स्टार्ट करतो. एक पाऊल टाका, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. 99 पाऊल चालायला तो तुमच्यासाठी तयार आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही कोण आहे, कसले आहे, घेणं देणं नाही, पण तुम्ही जर त्याच्यासाठी निवडलेलं पात्र जर असाल तर परमेश्वर नक्की तुमचा वापर करेल. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये एकटं पडलेला असाल, तुमचा परिवार बिखरलेला असाल, तुमच्या घरामध्ये खायला नसेल, तुम्हाला घरामध्ये अन्नाची टेन्शन आहे, तुम्ही कर्जबाजारी असू दे, परमेश्वराला त्याच्याविषयी घेणं देणं नाही. परमेश्वराची इच्छा एकच आहे की तू माझं निवडलेलं पात्र आहे आणि मला तुझ्याकडून माझं काम करून घ्यायचं आहे. आमेन. हालेलुया. म्हणून पौलुसला हानाने म्हणाले की अरे मला नाही प्रार्थना करायची. प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय तुम्ही वाचा की तो हानाने म्हणाले की मला प्रार्थना करा. प्रभू त्यानं फरमान काढलेला आहे न्यायसभेकडून की ख्रिस्ती लोकांना मारायचा. प्रभू त्याला म्हणाले की अरे जा हनन्या आणि त्याच्यासाठी प्रार्थना कर, कारण ते माझं निवडलेलं पात्र आहे. आमेन. हालेलुया. जा तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही जा अनेकांसाठी प्रार्थना करा, अनेक लोकांसाठी प्रार्थना करा. प्रार्थना करायला कधी दुजापणा करू नका, नाही म्हणू नका. कदाचित देवानं निवडलेलं पात्र तुम्हाला त्याच्यातून एखादं भेटेल आणि ते जाऊन देवाचं काम माझ्यापेक्षा जास्त करल. हालेलुया. तुमचा मार्ग ज्यावेळेला सरळ असेल, परमेश्वर त्यावेळेला ते बीज टाकायला तयार होतो. बीज टाकत जातो. हालेलुया. कुणीही काटेरी जमिनीमध्ये कधी बीज टाकणार नाही आणि पेरणार नाही. जी जमीन स्वच्छ आहे, जी
पेरण्यासाठी तयार आहे, जी उपज देण्यासाठी तयार आहे, अशा जमिनीमध्येच मालक आहे, शेतकरी आहे, तो बीज टाकतो. ते जीवन आहे. ज्यावेळेला ख्रिस्ती जीवन आपण जगतो, तो जीवन जगत असताना आपल्यामध्ये बीज त्यावेळेला येईल, त्यावेळेला परमेश्वर बीज पेरतो की हे आता माझ्या उपयोगासाठी पात्र आहे. आमेन, हालेलुया. अनेक त्रास, अनेक संकट झेलून तुम्ही ज्यावेळेला ख्रिस्तामध्ये जीवन जगता, ते विश्वासाचं जीवन आहे. हालेलुया. ज्यावेळेला त्रास होतो म्हणून ज्यावेळेला तुम्ही ख्रिस्ताला बगल देता आणि जीवन जगायचं, तुम्ही ख्रिस्ती जीवन जगायचं सोडून देता, विश्वासाचं जीवन जगायचं सोडून देता, हे हारलेलं जीवन आहे. तुम्ही सैतानाच्या अधीनतेमध्ये आहात. आमेन, हालेलुया. कारण देवाची कृपा जी आहे ती देवाने पुरेशी दिलेली आहे. हालेलुया. म्हणून पौलुस म्हणतात की मी जे आज जीवन जगत आहे, जे माझ्या जीवनामध्ये जे काही घडत आहे, मला जो काही त्रास होत आहे मी जीवन जगत असताना, त्याला परिवार नव्हता का, त्याला आई वडील नव्हते का, त्याला सगळं काय होतं, पण तो ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये एवढा वेडा झाला की त्यानं परत त्याच्या घरामध्ये पाऊलच ठेवलं नाही. आमेन. त्याने त्याच्या घरी परत कधी गेला. एकदा त्याला एक दर्शन झालं आणि तो देवाच्या लोकांच्या मध्ये गेला. तो कुणाच्या मध्ये गेला? देवाच्या लोकांच्या मध्ये गेला आणि त्यानं दुःखाचा वाटा उचलला आणि आनंदाचा वाटा त्यानं काय केला? कॅन्सल केला, कट. आमेन. मला आता देवाच्या लोकांच्या बरोबर दुःख जे आहे हेच माझं जीवन आहे. आमेन, हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद. का नाही वाटा उचलत आपण? हालेलुया. आशीर्वाद 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 हे जीवन नाही. देवाचा वाटा कोण आहे? जे दीन आहेत, जे दुबळे आहेत, जे खचले आहेत, जे जाचलेले आहेत, जा त्यांना शुभवर्तमान सांग. मला जो त्रास होतोय त्या त्रासाकडे मी बघत बसलो तर त्या ठिकाणी कोण जाणार आहे? आमेन, हालेलुया. मी प्रचार करत होतो, मी एक प्रेम बघितलं, आईचं आणि मुलांचं प्रेम बघितलं. हालेलुया. आईचं आणि मुलांमधलं प्रेम बघितलं. आई किती प्रेम करते मुलांच्यावर हे मी माझ्या डोळ्याने एक दिवस बघितलं. ती कुठल्या स्तराला जाईल हे मी माझ्या डोळ्याने एक दिवस बघितलं. बुधवारची मीटिंग येतगाव मध्ये होती आणि तिथली मीटिंग मी आटपून येत होतो. तोपर्यंत मी निमसोड मधले जे कुंभारकेतले लोक आहेत त्यांना सांगितलं की मी येऊस तर तुम्ही काय करा, प्रकटीकरणाचा संदेश तुम्ही काय करा, ऐकत बसा, टीव्हीवर लावून बसा. हालेलुया. त्याच्या 3D होत्या, CD होत्या त्या, आणि ते VCR वर लावलेलं होतं आणि ते ऐकत बसलेले होते आणि ते ऐकत बसलेले होते. आणि मला वाटलं मला रात्रीच्या 12:30-1 वाजले असतील आणि माझी तिथली प्रार्थना आटपून मी त्या गावात गेलो. तिथे गेलो एका असं मोठं घर होतं, म्हणजे घरकुल बांधलेलं घर होतं आणि त्या घरामध्ये एकच दरवाजा होता आणि सगळे लोक, त्या स्त्रिया वगैरे, त्यांची मुलं वगैरे घेऊन ते बसले होते. कुणी झोपलेलं होतं, काय होतं. आणि मी गेलो त्या घरात. मी घरात गेलो नाही. मला देवाचा आत्मा म्हणे की तू इथं उभा राहा आणि चौकटीवर हात ठेव. मी जसा चौकटीवर हात ठेवला तसा आतून एक स्त्री उभी राहिली आणि ती म्हणाली, ए आत्ता चालूय गावातनं, आत्ताच गावातनं आले. अरे ही झोपले की ह्यांना मी आज झोपवले. ती जशी म्हणली ना मी आत्ता चालू गावातनं, तशी ह्या बायका पोरं टाकून बारकी बाहेर चौकडी, मला पाडून बाहेर. पोरं तर उचला तुमच्या बारकी बारकी. हालेलुया. आमेन. जय येशू. त्यातलं कोण आहे का इथं? त्यातलं कोण इथं आहे का? जय येशू. अरे आले का नाही त्याच्यातलं? तिथलं कुंभारकेतलं कोण आले का नाही? हालेलुया. जय मी अशा प्रार्थना बघितले, केल्या अशा प्रार्थना. हालेलुया. कृष्णात्मा बोला, मी आत्ताच आलोय गावातनं, कोंबडा कोंबडी खाल्ले आणि मी तिकडनंच आलोय. मी आता ह्यांना मी झोपवलंय, पण तू आलास आणि इथं हात ठेवलं म्हणून मला आता ही उठली, नाहीतर ही उठत नसती. हे असली ती बोलत होती ना. हालेलुया. दुष्टात्मा जागा झाला. मी काही केलं नाही, मी फक्त चौकटीत खातो बरं. हालेलुया. आतल्या लोकांची पळता बघून कुणाला काय सुचायचं पण झालं, कारण त्यांच्या पशीच बसलेली ती बिचारी उठली, आत्ताच आले म्हणले. हालेलुया. अरे देवाचा आत्मा करतो. तुम्ही ज्या वेळेला प्रचाराला जाता त्यावेळेला हे अनुभव तुमच्यासाठी लाख मोलाचे असतात. आमेन, हालेलुया. आमेन. जयेश. कारण मी त्या अनुभवातूनच इथं आलेलो आहे. आमेन, हालेलुया. माझा मी प्रार्थना जायचं त्यावेळेला धनाभाऊला माहित आहे, गेले की 4-5 लोक खाली पाडायचे, ढकलून नाही. प्रार्थना केली की पडायची, लोळत पडायची. पण मी प्रार्थना संपेपर्यंत कधीही त्यांची प्रार्थना नाही केली. सैताना उठ, येशूचं नाव, निघून जा. अजिबात नाही. सैताना सोड शरीर, निघ, येशू नाव, अजिबात नाही. ती जोपर्यंत 5-4-5 लोळत पडतात ना तोपर्यंत आपण सेफ्टी. हालेलुया. सगळ्यांना महाराज खराय.
हे पण लुळत पडलेत नाही. हालेलुया, जय ही ज्या वेळेला लोळत पडतील, दुष्ट आत्मा ज्या वेळेला निघतील, त्याला आपल्याला हात लावायची कोणाची हिंमत असते. आमेन, हालेलुया. अरे अभिषेक देवान दिलेला, आमेन, हालेलुया. मला देवाने अभिषेक दिलेला आहे आणि त्या अभिषेकाचा वापर मी आज पण करतो. आमेन, हालेलुया. का नाही करायचं? करायचं, पण सारखंच अभिषेक 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 अभिषेक. अरे अभिषेक अभिषेक सारखंच अभिषेक. जेवणार का नाही? खाणार का नाही? हालेलुया, जय. जेवणं खाणं काय आहे का नाही? रानात काम करताना अभिषेक 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 अभिषेक. आणि ट्रॅक्टर चालवत असताना नाही, व्हिडिओ शूटिंगला गेला ह्यो आणि हे म्हणजे अभिषेक अभिषेक आणि देवाचं सामर्थ्य आलं आणि ह्यो पडला आणि तिथंच रोळायला लागला. त्या लग्नातले माणसं काय करतील? येण्यात आलं, ह्याला मेंटल हॉस्पिटल, हे दवाखान्यात घेऊन जातात. तिथे ह्याला फोन लावायला काय, त्यांना काय माहिती ह्याला काय झालं. चर्च मध्ये जाणार लोकांना माहिती की ह्याच्यावर देवाचं सामर्थ्य होतं, ह्याला काय झालं नाही. पण ती लोक पहिल्यांदा उचलणार नाही, ह्याला गाडीत घालून दवाखान्यात. हालेलुया. जेवढा पण मागू नका रे, आमेन. कामापुरता घ्या, वापर करा, आपोआप वाढत जाईल. वापरायचा पण कर. आमेन, हालेलुया, जय येशू. म्हणून पौलुस काय म्हणतात माहितीये का? आमेन, हालेलुया, जय येशू, हालेलुया. की ते म्हणतात की चौथ्या अध्यायामध्ये 4:1 मध्ये म्हणतात की याच तर आम्हावर जी जशी दया झाली आहे तशी सेवा आम्हास मिळाली आहे, म्हणून आम्ही थकत नाही. म्हणजे आमच्यावर देवाची दया आली म्हणून आम्हाला सेवा मिळालेली आहे. आमेन. आपण किती केलं पाहिजे? आमच्यावर दया झाली म्हणून आम्हाला सेवा मिळालेली आहे. आमेन, हालेलुया. म्हणून पौलुस पुढे काय म्हणतात की जो अभिषेक, जे सामर्थ्य आमच्यावर, की त्याच्याविषयी आम्ही अभिमान बाळगणं हे गरजेचं आहे. पण मी तो बाळगत नाही, मला त्याची गरज नाही. पण मी ख्रिस्तामध्ये काम करतो, एका उत्तम कामगारासारखा मी ख्रिस्तामध्ये काम करत असतो. आम्ही राहिलेलो आणि काम केलं पाहिजे. व्यर्थ अभिमान आपण बाळगायचा नाही. मी मगाशी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की व्यर्थ अभिमान तुम्ही कधीही ठेवू नका, भ्रमामध्ये कधी राहू नका. हालेलुया, जय येशू. तिथे काय लिहिलंय का? संवाद आहे. आमेन, हालेलुया. 6:1 मध्ये की तर त्याच्या संगती काम करीत असता आम्ही विनंती करतो की तुम्ही देवाची कृपा व्यर्थ अंगीकारू नये. म्हणजे जी देवाची कृपा आपल्याला सेवा करताना जी मिळालेली आहे, ज्या आपल्याकडून प्रार्थना केल्या तर येशूच्या नावात जे चमत्कार होतात त्याच्या विषयी जी कृपा मिळालेली आहे, त्या कृपेविषयी आपण अभिमान नाही बाळगायचा. तर देवाला धन्यवाद आहे का प्रभू, तू मला त्या लेवलचा समजलास आणि मला ती कृपा, तो अभिषेक मला दिलास. मी त्यासाठी तुझे आभार मानतो. पहिले गुडघे टेका आणि त्याला धन्यवाद द्या. हा प्रबळ विश्वासाचा दावेदार आहे. जो व्यक्ती असं जीवन जगतो तो प्रबळ विश्वासाचा दावेदार आहे. आणि तुम्ही तुमचं जीवन जगत असताना तुम्ही या रूलनं तुम्ही तुमचं जीवन जगा. जर तुम्ही या रूलनं जीवन जगत नसाल, तुम्ही फक्त आशीर्वाद नाही, मी ख्रिस्तासाठी जीवन जगतो, कारण हे जीवन हे सार्वकालिक जीवन नाही. सार्वकालिक अनंत कालाचं जीवन हे स्वर्गीय जीवन आहे. आपल्याला त्या स्वर्गीय जीवनामध्ये जायचं आहे. आज ज्या ठिकाणी परिवार सांभाळता आपण विसरून जातो आणि आपण कदाचित एका दिवस नरकात जाईल. आमेन, हालेलुया. म्हणून योबाची बायको त्याला डायरेक्टली म्हणाली, हालेलुया, की तू अजून जिवंत कसं काय आहेस? तिला देवाचं प्रेम, देवाची किंमतच नाही कळाली तिला. तिनं त्याच्यासोबत, तिच्या नवऱ्यासोबत राहून काय बघितलं? तिनं तिच्या नवऱ्यासोबत एकच बघितलं राहून, सुख सोयी. माझा नवरा एवढा कमवतो, माझा नवरा हे करतो, माझा नवरा एवढं कमवून आणून देतो, माझ्या नवऱ्याकडे एवढा पैसा आहे, एवढा बँक बॅलन्स आहे, त्याने ह्या ठिकाणी जागा घेतली, त्याने हे केलेलं आहे, त्याने ते केलेलं आहे, त्याचं असं आहे, त्याचं तसं आहे, त्याने हे केलेलं आहे. या धुंदीमध्ये लोटाची योबाची बायको राहिली. आमेन. लोटाची बायको पण तशीच राहिली. ती एवढ्या अहंकारामध्ये की तिला तिची प्रॉपर्टी आहे या विषया सोडून तिला दुसरं काही सुचत नव्हतं. देव हा विषय तिच्या जीवनामध्ये गोल होता. केली तर नवरा संघात प्रार्थना केली तर केली, नाही तर डिस. हालेलुया, आमेन, हालेलुया, जय. देवानं मला सांगितलं जसं येईल तसं तू बोलत. आमेन, हालेलुया. कारण माझ्या पुढे बसणारी आफ्रिकेत आलेली नाही, सगळी गोरीपान मध्यम गोरावर्ण आहे, त्यांचा गोवर्ण आहे. हालेलुया. तिथनं बेट हे आलेलं भारतात जोडलेलं बेट आहे, त्या बेटच नाही तयार झालेली. कोण काळं कोण गोरं, पण लईच काळ नाही, डार्क काळ नाही कोण. आमेन, जय. हालेलुया, हालेलुया.
म्हणून तर सगळ्यांचे लग्न होऊन घेतो बायकासने घेऊन आले. जयश हालेलुया आमेन हालेलुया. अरे प्रार्थना करताना तुम्ही त्या स्त्रीला पण कळलं पाहिजे, त्या पुरुषाला पण कळलं पाहिजे की माझी बायको एवढी प्रार्थना करते, निदान मी गुडघा तर टेकला पाहिजे. हळूच जाऊन तिथं गुडघे लाजून तिला चिडवतो एक दिवस, राहू दे तिच्या माघारी तर गुडघे टेक प्रार्थना कर ना. अरे तुझ्या परिवारासाठी तुझ्यासाठी ती म्हणते की तू बाहेर गेला की तुझा ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे. प्रभू माझा नवरा जिथं जाईल तिथं त्याचं रक्षण कर, माझ्या पतीचं रक्षण कर, तिकडे जाल तिथं जाणं गौरवच कर, घरी येणं आशीर्वादाचं कर, त्याच्या धंद्यातला यश दे, बरकत दे, पैसा पाणी लोकांच्याकडे भेटू दे, हे करू दे. आणि हो आज एवढं कमी बघ प्रार्थना कोण करते? बायको. हालेलुया. त्याच्या नाही बघ तू प्रार्थना करते ना तेव्हापासून जरा फरक पडलाय बरं का, तेवढं तरी म्हण, तेवढं तर तू प्रार्थना तेवढं तर आमेन हालेलं, पण तेवढं सुद्धा म्हणायला फुरसत नाही. तुझा असंच होईल, एवढा पैसा आहे तुला कोणी विचारतंय? माझ्याकडे पैसा आहे म्हणून तुझं नखरं चाललेत. हालेलुया. अरे जयश नाही रे बाबा, तुम्ही दोघांनी मिळून एकत्रित प्रार्थना करून प्रभूला म्हटलं की प्रभू मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, जे काही दिलेलं आहे ते सर्व तुझी कृपा आहे. आमेन हालेलुया. मग तुम्ही स्वर्गाचं राज्य, मग तुम्हाला देवाचं राज्य आम्ही आलेलो त्यावेळेला तुम्हाला कळत. म्हणून पौलुसनं कधी त्याच्या सेवेविषयी कधी घमेंड नाही बाळगलं, त्याच्या सेवेविषयी कधी म्हणलं नाही की मी केलं देवानं दिलं म्हणून मी आज उभा आहे आम्ही आलेलो. तो म्हणाला बघा तर त्या 2 कोरिन्थी 6 अध्याय पहिलं वचन आहे, तर त्याच्या संगती काम करीत असता आम्ही विनंती करतो की तुम्ही देवाची कृपा व्यर्थ अंगीकारू नये, कारण तो म्हणतो मान्य केलेल्या वेळेस मी तुझे ऐकेल व तारणाच्या दिवशी मी तुझे सहाय्य केले. पहा आत्ताच मान्य केलेली वेळ आहे, पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे. आम्ही कशातही अडकण्यास कोणतेही कारण देत नाही, यासाठी आमच्या सेवेला दोष लावला जाऊ नये, परंतु सर्व गोष्टीमध्ये आम्ही देवाच्या सेवक असे आपणास पटवतो. कारण धीराने संकटामध्ये, गरजामध्ये, पेचामध्ये, फटक्यामध्ये, कैद्यामध्ये, दंग्यामध्ये, कष्टामध्ये, जागरणामध्ये, उपवासामध्ये, शुद्धपणाने, ज्ञानाने, सहनशीलतेने, उपकारकपणाने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, खरेपणाच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने, उजवीकडे व डावीकडे न्यायीपणाच्या शस्त्र सामग्रीकडून, सन्मानाकडून व अपमानाकडून, अपकीर्तीकडून आणि सत्कीर्तीकडून आम्ही आपणास पटवतो. आम्ही फसवणाऱ्यासारखे तरी आम्ही खरे, अनोळख्यासारखे तरी चांगल्या ओळखीचे, मरत असल्यासारखे तरी पहा आम्ही जगतो, शिक्षा पावत असल्यासारखे तरी जीवे मारलेले नाही, तुम्ही दुःखी असलेल्यासारखे तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्र असल्यासारखे तरी बहुतांश धनवान करणारे, आपल्या जवळ काही नसल्यासारखे तरी अवघ्याचे मालक असे आम्ही देवाचे सेवक पटवतो. आमेन हालेलुया. कसलं भारी लिहिलं आहे त्यानं, काय प्रकटीकरण आहे पौलुसला. ठीक आहे, प्रत्येक त्रासामध्ये कुणी अपमान केला तरी तो म्हणला की तू माझा अपमान का केला? तो अपमान केलास, मी तुला धन्यवाद देतो, तुझ्या राज्यात तुझ्या गौरवासाठी त्यानं माझा अपमान केलेला आहे. एक ढाल मला भेटलेला आहे. आमेन हालेलुया. एक ट्रॉफी मला भेटलेली आहे. कुणी तोंडात थुकलं, एक ट्रॉफी मिळालेली आहे. कुणी मारलं, प्रभू मला मोठी ढाल, मला एक मोठा गौरवाचा मुकुट भेटलेला आहे. प्रभू तुझ्या खुणा माझ्या अंगावरती आला, मी तुला धन्यवाद देतो. ही देवाची कृपा आहे. संकटाला भिवून जीवन जगणारे हे ख्रिस्ती विश्वास जीवन नाही. संकटाला भिवून पळणारे हे ख्रिस्ती विश्वास जीवन नाही. संकटाचा सामना करणारा हे ख्रिस्ती आणि विश्वास जीवन आहे. आमेन. कारण ख्रिस्त कबरेमधून बाहेर निघाला, तो कबरेच्या आतमध्ये राहिला नाही. एक समय होता, एक काळ होता, तेवढा पुरतं त्याला कबरेमध्ये राहायचं होतं आणि त्याच्यानंतर तो कबरेमधून त्याला बाहेर यायचं होतं. ती वेळ ठरलेली आहे की तुमचं चांगलं होणार आहे. आमेन हालेलुया. ती वेळ ठरलेली आहे. आज जरी तुम्ही बंधनामध्ये असला पण विश्वासामध्ये आहे, तुमचं चांगलं होणार आहे. ती वेळ लिहून ठेवलेली आहे की या तारखेला तुमचं चांगलं होणार आहे. हालेलुया. आमेन हालेलुया. जय येशू. पण लोक म्हणतील केव्हा कधी महाराज तुम्ही म्हणला 2003 ला माझी मावशी म्हणाली की हालेलुया. माझी मावशी म्हणाली की चंदरनं मसर खरेदी करतो आणि तो मसर घेतो आणि तो वडत आणतो, दुसरी पोर आणतात, तेच पैसे तुला मिळतील, तू जा तिकडे त्याच्याकडे जाऊन राहा. हालेलुया. मी 2014 ला तिच्यापाशी गेलो होतो. काका प्रभू घरी निघून गेले आणि कामाचं बंगल्याचं काम राहिलेलं होतं.
आणि त्यावेळेला मी देवाची आराधना, बटलाचा मोबाईल आहे त्याच्यामध्ये देवाची आराधना, देवाची आराधना करत मी बसले होतो. ऐकत 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 मी जगदारात काम करत होतो, फरशी बसवत होतो. आणि फरशी बसवताना तिनं ती आराधना ऐकली, माझ्यापाशी आली. अरे तू चर्चला जातो का? म्हणले हो. किती दिवस झालो? मी म्हणलं 2007 पासून मी चर्च प्रभूमध्ये मी विलीन झालेलो आहे आणि मी प्रभूची सेवा, मला पुढे जाऊन मला देवाची सेवा करायची आहे. पण मी तिला एकच शब्द, ती विसरून गेलेली होती, पण मी तो शब्द माझ्या स्मरणामध्ये होता. मी 2003-2014 3, 8, 10 पर्यंत आणि ही 10, ही 24 वर्ष किती झाले? 14 आणि 8 किती झाले? 22 वर्ष झाली ना. 22 वर्षानंतर मी तिच्या दारात गेलो. दुपारची वेळ होती, ह्या टायमाला. तिला म्हणलं मावशी तुला आठवतंय का चहा पिताना? तिने चहा केला, म्हणली चहा पी बस. मग चहा प्यायला मी घरात बसलो, त्यावेळेला गप्पा मारत दिले, म्हणजे की मावशी तुला आठवतंय का तुम्हाला म्हणलेली 2003ला की चंदर मसर खरेदी करतो आणि ती मसर तुला वडत आणायची, दावलीला आणून बांधायची आहे. हालेलुया. तेवढेच तुला पैसे मिळतील. म्हणलेलं हो. म्हणले मी म्हणले असेल पण मला काय आठवत नाही. मी म्हणलं तू बोलली नव्हती, पवित्र आत्मा तुझ्याद्वारे बोललेला होता. आमेन. हालेलुया. तू बोलली नव्हती, पवित्र आत्मा तुझ्याद्वारे बोललेला होता आणि पवित्र आत्म्याने तुला सांगितलं की तू बोल, ह्याच्यासाठी हा शब्द बोल, कारण हा माझा निवडलेला दास आहे. हा उलट तुला बोलणार नाही, तुला एकही शब्दाने बोलणार नाही. तू त्याला बोल बोल. आणि ती बोलली. तो शब्द माझ्या जीवनामध्ये कधी कामी आला? आता कामी आला. चंदर व्यापारी आहे, त्याने खरेदी केलेली मसर म्हणजे त्याने शिक्का मारलेले मेंढर आहेत. व्यापारी परमेश्वर आहे, त्याने शिक्का मारलेले मेंढर गोळा करून आणायचे, दावणीला बांधायचे. म्हणजे तो सेवक आहे, त्याने त्या चर्च मध्ये आणून त्या सगळ्या मेंढरांना एकत्रित करायचं आहे. आमेन. ही भविष्यवाणी परमेश्वराने मला एखादा शब्द आपल्या जीवनामध्ये कोणी वाईट बोलला, तो वाईट शब्द तुम्ही म्हणून नाराज होऊ नका. त्याला चांगल्या प्रकारे त्याला स्वीकारा. आमेन. स्वीकारणं आपल्या हातात पाहिजे, तेवढी बुद्धी पाहिजे, तेवढी ताकद पाहिजे, कॅपॅसिटी पाहिजे. हालेलुया. आणि तो शब्द आज माझा मामा मसर खरेदी करतो, व्यापारी आहे, मसर खरेदी केलेली मसर म्हणजे त्याच्यावर शिक्का मारलेली आहे की मी ज्या वेळेला त्याला सोडून दावणीत आणणार त्यावेळेला तो मालक मला म्हणणार नाही का सोडतोयस, अजिबात नाही बोलणार. आमेन. हालेलुया. आज तुम्ही जे लोक माझ्या समोर येता, देवानं शिक्का मारलेले लोक आहे. आमेन. मला तुम्हाला काय बोलायचं नाही, तुमच्यावर शिक्का मारलाय, तुम्हाला याच आहे बोलायचं. आमेन. हालेलुया. याच तुम्ही येता आपोआप. आमेन. हालेलुया. देव तुम्हाला सगळ्या भागातून गोळा करत आहे. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. एक मोठा एक समूह जो आहे आपल्या चर्चला म्हणजे वाढणार आहे. आमेन. हालेलुया. खूप मोठा समूह आपल्या चर्चला येणार आहे. आमेन. हालेलुया. अनेक लोक चर्चला येणार आहे, अनेक लोक येणार चर्चला. आमेन. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो, कारण हा गौरव सारा परमेश्वराचा आहे. दंग्यामध्ये त्रासामध्ये, थंडीमध्ये, संकटामध्ये. आमेन. हालेलुया. कोण उभा राहतो? देवाचा सेवक उभा राहतो. हालेलुया. जो निवडलेला आहे तो उभा राहतो. तो थोडक्या गोष्टीमध्ये लगेच म्हणत नाही की मी लय शहाणा आहे, अजिबात म्हणत नाही. काय म्हणतो पौलुस? एकदा वाचा तुम्ही, पण पुन्हा एकदा वाचा. काय म्हणतो? आम्ही कशातही अडकण्यास कोणतेही कारण देत नाही, यासाठी की आमच्या सेवेला दोष लावला जाते, परंतु सर्व गोष्टीमध्ये आम्ही देवाचे सेवक आपणास पटवतो. फार धीराने संकटामध्ये, गरजामध्ये, पेचामध्ये. म्हणजे गरज लागत होती. पौलुसला गरज लागत नव्हती का? गरज लागत होती. तो मदत मागायचा कोणाकडून? त्याला पैशाची गरज लागायची, तो पैसे मागायचा लोकांच्याकडून. वाचा तुम्ही बायबल, तुम्हाला कळेल की तो पैसे मागायचा. आमेन. हालेलुया. जयेश. हालेलुया. फटक्यामध्ये म्हणजे मारामध्ये, कैद करायचे, दंग्यामध्ये दंगली होत होत्या, कष्टामध्ये आम्ही स्वतः कष्ट करत होतो. आमेन. जागरणामध्ये आम्हाला झोप नसायची. हालेलुया. उपासामध्ये आम्ही उपवास करत होतो. शुद्धपणाने म्हणजे पवित्रतेमध्ये. आमेन. हालेलुया. ज्ञानाने, देवाच्या कृपेने, सहनशीलतेने आम्ही सहनशीलता कधी सोडली नाही. आमेन. हालेलुया. कुणालाही जाऊन भांडलो नाही. उपकारपणाने, पवित्र आत्म्याने, निष्कपट, कधीही खोटापणा ठेवला नाही. निष्कपट प्रेम केलं. आमेन. मंडळीवर. आमेन. हालेलुया. एक व्यक्तीवर निष्कपटपणे त्याला शुभवर्तमान सांगितलं. आता 1 तास गेला, 2 तास गेला, 3 तास गेला, मला काही फिकीर नाही, पण तुला तारणाचा ख्रिस्त प्रभू येशू सांगितल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. आमेन. हालेलुया. याला म्हणायचं निष्कपट प्रीती, निस्वार्थी प्रीती. या प्रीतीमध्ये आपण जीवन जगलं पाहिजे. एकच ख्रिस्त नाही, जी ख्रिस्ताची एकच बाजू आहे. छापा काय नाही, टॉर्च केला काय छापा, मी जिंकलं पाहिजे नाही. हारणं हे सुद्धा मोठ्या विजयाकडे तुम्हाला घेऊन जात असतं. आमेन. हालेलुया.
प्रभूला मी धन्यवाद देतो, कारण ज्या वेळेला काटा पडतो त्यावेळेला त्याची ऊर्जा वाढली जाते. हालेलुया, ऊर्जा वाढली जाते की छापा मला कधी मिळणार. आमेन. प्रभूला मी धन्यवाद देतो. म्हणून छापा आणि काटा तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. नेहमी विजय विजय विजय. तुम्हाला विजयाची किंमत राहणार नाही. आमेन. हालेलुया. तुमच्यामध्ये अहंकाराचा आत्मा येईल आणि तुमच्यामध्ये नाश तयार होईल. आमेन. हालेलुया. म्हणून शाऊल त्याच्या जीवनामध्ये का नाश पावला? त्याला एवढा अहंकार झाला, त्याच्या सैन्यावर एवढा अहंकार झाला, त्याने त्याच्या राहिलेल्या आयुष्यामध्ये एकच काम केलं. दावीद कसा संपवला जाईल, दावीदाला कसं संपवलं जाईल, आयुष्यभर त्याने एकच काम केलं. जिथं दिसल तिथं दावीदाला मारायचं, दिसल तिथं दावीदाला मारायचं. यासाठी त्यानं त्याची सगळी ताकद खर्च केली. हालेलुया. हाताला काय लागलं? दावीद मोठा झाला आणि शाऊल संपला. आमेन. हालेलुया. म्हणून तुमची प्रार्थना, तुम्हाला दिलेली कृपा, तुम्ही जे प्रार्थना करता, जे तुम्हाला जीवन भेटलेलं आहे ख्रिस्तामध्ये, जे सामर्थ्य मिळालेलं आहे, हे देवाच्या राज्याच्या वाढीसाठी वापरा, कुणाला संपवण्यासाठी वापरू नका. आमेन. हालेलुया. तर तुम्ही वाढाल, त्यावेळेला तुमचं चर्च वाढेल, त्यावेळेला तुमची मिनिस्ट्री फलदायी होईल. हालेलुया. अन्यथा तुम्ही म्हणाल ना की असला आहे, तिकडं तसं आहे, तिकडं असं आहे, ते असं आहे, तिथं मुक आहे, अरे तू संपलास. आणि संपलेल्या लोकांच्या नादाला मी कधी लागत नाही. आमेन. हालेलुया. जय. संपलेला व्यक्ती काय करतो? रडत बसतो. अजून एक तडाखा देऊन त्याला अजून रडायला, त्याला मारायचं, पुढे निघून जायचं. हालेलुया. जसं आजच्या निवडणुकांना आजचं जे राजकारण चाललेलं आहे, चालू आहे ना. जय. चहा पिऊन त्यांनी ग्लास ठेवला का? चहा पिऊन ग्लास ठेवला का? भाजपवाल्याने ठेवला का? चहा पेले आणि ग्लास काय केला? फोडून टाक. आणि ही मागणं आली, फोडला 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 करत ही गोळा करत बस. आणि ही जाऊन काय केली? वडापाव खात बस. आमेन. हालेलुया. आणि ही आता वडापावच्या कढईजवळ जाणार तर हे काय करणार? ही गरम तेलाची कढईच फेकून द्या. आणि म्हणा काय नीच प्रवृत्तीची माणसं, काय माणसं आहे ती, यांना काय आहे का नाही, असलं असतं का? हे तिथं जाणार, हे गोळा करणार, तर हे अजून जाऊन करणार. अशी 5 हालेलुया. जय शू. आपण ह्याच्यात अजिबात अडकायचं नाही. आमेन. हालेलुया. जय. लाडक्या बहिणीनो, जे पैसे मिळालेले आता मिळणार आहेत, मी प्रार्थना करून तुम्हाला मिळतील पैसे, जसं आहे तसं मला. हालेलुया. जय शू. आमेन. कारण मी तुमचं चांगलं व्हावं म्हणून प्रार्थना केली का नाही? केली का नाही? किती लोकांना वाटतं मी तुमचं चांगलं म्हणून प्रार्थना केली? तुम्ही का हात तुम्ही तुमचं चांगलं होते म्हणून प्रार्थना करतोय का नाही? हालेलुया. याचा अर्थ आहे की तुम्हाला पैसे भेटावं म्हणून पण प्रार्थना केली आहे. म्हणजे आताचं सरकार आलेलं आहे, म्हणजे तुमची काळजी घेतलेली आहे. तर ते हप्ता पहिला माझ्याकडे भेटल्यावर घेऊन. जय श्री. हालेलुया. बरोबर आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभू, ही मंडळी माझ्या देवाशी चालत राहतो. याच्यामध्ये भर घाल, माझ्या याच्यामध्ये भर घाल, तुझी कृपा पुरव. हालेलुया. तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं. तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं. इतना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं. इतना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं. यीशुआ, 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 मेरे मन में समा जा. यीशुआ, मेरे मन में समा जा. माझं जीवन माझ्या देवा तुझा, तू दिलंस, मी घेतलं. तो आत्मा मी स्वीकारला. मी स्वीकारताना काय प्रार्थना केलेली होती? प्रभू, ज्या वेळेला मी अनेक लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार बघितले,
ते चमत्कार बघितल्याच्या नंतर माझ्या देवा त्याच्या जीवनात चमत्कार झाले. ते चमत्कार झाल्याच्या नंतर माझा विश्वास वाढलेला होता की मी म्हणलं की याचं जीवन बदललेलं आहे प्रभूनं, आणि हे विश्वास बाहेर निघणार नाही कधी, हे तारणामध्ये येतील. पण प्रभू अनेक लोक तारणातून बाहेर गेले. मग मला तुझं वचन आठवलं की बोलवलेले पुष्कळ आहेत आणि निवडलेले थोडे आहेत. प्रभू आम्ही बोलवल्यामध्ये आहे का निवडलेल्यामध्ये आहे, हे स्वतः वैयक्तिक प्रत्येकानं ठरवायचं आहे. माझ्या प्रिय बाप प्रभू तू तुझं काम, माझा आवाज तिथपर्यंत जात नाही. तू तुझं काम कर. तुझ्या लोकांना तू आत्ता स्पर्श, तुझ्या लोकांना तू आत्ता स्पर्श, तुझ्या लोकांना तू आत्ता स्पर्श. हालेलुया. माझ्या धन्यवाद येशू. पौलुस म्हणाले की ज्या त्रासामध्ये मी गेलो तो त्रास मी स्वतःसाठी त्रास म्हणून घेतलाच नाही, तर प्रभू तुम्हाला तयार करत आहेस. प्रभू तुम्हाला शिकवत आहेस की या त्रासामध्ये पण तुला कसं उभं राहायचं आहे, जेणेकरून पुढे ज्यावेळेला असा त्रास येईल त्यावेळेला तू म्हणशील की तो त्रास याच्यापेक्षा जास्त होता, हा त्रास माझ्यासाठी कमी आहे. प्रभू जे लोक आज त्रासात आहेत, तुझी मंडळी माझ्या देवा, जे प्रार्थना करतायत पण त्रासामध्ये आहे. 1 वर्ष झाली गेली प्रार्थना केलेली आहे, पण प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं नाही. मागच्या रविवारी प्रार्थना केली, म्हणाले की प्रभू मी तुझ्या नावात बोललेलो होते की या महिन्यात जरी नाही झालं तर या महिन्यात तुमचं काम होईल. देवा तुम्हाला ती कृपा करू आणि तुमचं जे आजपर्यंत या वर्षात नाही घडलेलं ते काम तुमचे घडतील. ते तुमच्या प्रार्थना ज्या आहेत, प्रार्थना ज्या आहेत, कंटिन्यू प्रार्थना तुम्ही करत राहा. प्रभूचं भय तुमच्यामध्ये राहू. ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करता त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. प्रभू तारणाचा जो मार्ग आहे, पौलुसनं जो जगामध्ये प्रस्थापित केला की तारणाचा मार्ग, जर येशूच्या नंतर येशूकडे जायचंय तुम्हाला तर पहिल्यांदा जर कुणाला ओळखून घ्या तर मला जाणून घ्या. येशूच्या नंतर जर कुणी शुभवर्तमान गाजवलं असेल तर ते आहे संत पौलुस. हालेलुया. माझ्या देवा तो तुझं प्रतिरूपच असं ना जीवन जगला माझ्या. हालेलुया. माझ्या प्रभू दाबाही जे संकट येतील त्या संकटाला तो भिला नाही, त्या संकटात उभा राहिला आणि तुझा गौरव केला. प्रभू माझा परिवार, माझ्या परिवारातले सगळे लोक तुझ्या हातात घे. प्रभू राजा तू प्रेमळ बाप्पा आहे, तुझं प्रेम आमच्यामध्ये येऊ दे. माझ्या देवा आमच्या मनामध्ये कधीही कपट येऊ देऊ नको, कुणाविषयी कधी कुणाविषयी राग येऊ देऊ नको. निष्कपट प्रीती माझ्या देवा जी तू आम्हाला दिलेली आहे तीच प्रीती आमच्यातून इतरांपाशी जा. प्रभू ताबा उभा राहिलेला हा कळप आहे माझ्या देव. प्रभू तुझ्या सामर्थ्यानं तुझा प्रकाश त्यांच्यावरती पडू, तुझा आशीर्वाद त्यांच्यावरती उतरू, तुझ्या प्रकाशामध्ये ते चालू दे. तुझं जीवन माझ्या देवा घटकाभर आनंदाचा, घटकाभर दुःखाचं नाही, कायम आनंदाचं जीवन राहू. भले त्यांना दुःख असलं तरी त्या दुःखामध्ये पण ते आनंद करतात असं जीवन त्यांचं बरं. लिवाया साकाराबा रहांदला लिबाला शकारा राबा रहांदला रहांदला. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की, पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू प्यार का सागर सागर
सागर दया का तू है, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं, तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं, तू प्यार का सागर, सागर दया का तू है। प्रभु ताबा घेण्याच्या तुझ्या हातात घे माझ्या प्रभू, त्यांच्या जीवनाचा ताबा घे माझ्या देवा. त्यांचं येणं गौराचं केलं, घरी जाणं आशीर्वादाचं कर माझ्या देवा. प्रभू त्यांच्या मुलाबाळांना माझ्या देवा आशीर्वादित कर माझ्या देवा. जे आज माझ्या देवा जे माझ्या देवा परीक्षेच्या काळात जाणार आहेत माझ्या देवा, प्रभू त्या मुलांना ज्ञान बुद्धी दे. परीक्षेच्या काळामध्ये ते आजारी पडू देऊ नको त्यांना माझ्या देवा. तुझी कृपा पुरव माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. त्यांचं जीवन तुझ्या हातात घे माझ्या देवा. तुझी कृपा त्यांना पुरव माझ्या देवा. प्रत्येक वाईटातून सोडव माझ्या देवा. प्रभू जे कमी घटे आहे ती त्यांना दे माझ्या देवा. प्रत्येक गोष्टीमध्ये भरभरून दे माझ्या देवा. हालेलुया. या दिवसामध्ये त्यांना कधी आर्थिक अडचण येऊ देऊ नको माझ्या देवा. प्रभू आर्थिक अडचण त्यांना बाहेर काढ माझ्या देवा. जेवढ्या साक्षी सकाळी लोकांनी सांगितल्या माझ्या देवा, ते प्रत्येक साक्ष माझ्या देवा आम्ही बांधतो ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. आम्ही या जमिनीवर बांधतो माझ्या देवा. तो आकाशामध्ये बांध, म्हणजे पुन्हा तो त्रास त्यांच्या जीवनामध्ये कधी येणार नाही. हालेलुया. येशू ताबा घे राजा. हालेलुया. ज्या कुणाला वाईट स्वप्न पडतंय प्रभू, ते वाईट स्वप्न पडायचे बंद होऊ दे माझ्या देवा. भीतीचा आत्मा निघून जाऊ दे माझ्या, भीती निघून जाऊ दे माझ्या देवा. तुझ्या गौरव हातात मी पुन्हा एकदा देत आहे. हालेलुया. सारा गौरव आणि महिमा तुम्हाला देतो माझ्या देवा. जसा पौलुसला तू ज्ञान आणि बुद्धी दिलीस माझ्या देवा, प्रभू तसं माझ्या देवा या मंडळीला पण तू दे माझ्या देवा. माझ्या देवा त्या त्रासामध्ये, दुःखामध्ये माझ्या देवा, संकटामध्ये माझ्या देवा, दंग्यामध्ये माझ्या देवा त्यांनी तुझं वचन गात होते. ज्ञानाचा आत्मा तू त्यांना दे राजा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो प्रार्थना तुम्ही ऐकत येता. आमेन. हालेलुया. प्रभू येशू, मी तुला माझा प्रभू आणि उद्धार करता माझ्या जीवनात स्वीकारतो. माझे सर्व अपराध पापे तुझ्या पवित्र रक्ताने हो आणि मला शुद्ध कर, पवित्र कर. ख्रिस्त प्रभू येशूंच्या नावात मागतो प्रार्थना. म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. आमेन. हालेलुया.